तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा कमुपंथ अनंत या राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा ते कारणी देह माझा पडावा पेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आत्तापर्यंत आपण अनेक प्रकरणं अभ्यासली आहेत. अभ्यासाच्या दृष्टीने सर्वच प्रकरणं महत्वाची होती. एका चढीत एक प्रकरण अभ्यासत असताना आपण अनेक संकल्पनांचा विचार केला आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. शास्त्राने बसवून दिलेली ही जी प्रणाली आहे किंवा सिस्टीम आहे त्याचा उपयोग करून मी ब्रह्म आहे या अनुभवापर्यंत साधक पोहोचू शकतो हे आपण पाहिलं. परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात की नो द सिस्टीम, फॉलो द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट इट. ही सिस्टीम परोपरीने आपल्याला शिकवत असताना सांगत असताना मार्गदर्शकाचं महत्व अनन्यसाधारण आहे. तेच सद्गुरू होत. सद्गुरूंचं महत्व पटवून देणारा असं हे प्रकरण या ग्रंथातलं शेवटचं प्रकरण आहे. हे प्रकरण आपल्याला समजून सांगण्यासाठी आपल्या ज्येष्ठ आचार्य आदरणीय अलकाताई मुतालिक आपल्याला उपलब्ध आहेत. अत्यंत महत्वाचं आणि या ग्रंथातील शेवटचं प्रकरण आपण आजपासून सुरू करत आहोत. अनेक साधक उशिराने पण जॉईन झालेले आहेत, त्यामुळे थोडक्यात अलकाताईंचा पुन्हा एकदा परिचय करून घेऊ. मी आदितीताईंना विनंती करतो की त्यांनी अलकाताईंचा परिचय करून द्यावा. आदितीताई. जय जय रघुवीर समर्थ. ताईंचा परिचय देत आहे. ताईंचं पूर्ण नाव सौ अलका दत्तात्रय मुतालिक. त्यांचं शिक्षण एम.एड झालेलं आहे. ताई सध्या निवृत्त शिक्षिका आहे. 30 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सध्या त्या पदव्युत्तर योग महाविद्यालय आणि कीर्तन महाविद्यालयात तत्वज्ञान ह्या विषयावर अध्यापन कार्य त्यांचं सुरू आहे. डॉक्टर काकांकडनं त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे आणि त्यांच्या आज्ञेने त्यांची प्रवचन सेवा सध्या चालू आहे. ताईंचं कार्यही बरंच मोठं आहे. श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथे 15 वर्षापासून विश्वस्त म्हणून त्या कार्य करीत आहेत. तसंच श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समर्थ संप्रदायाचे प्रचार आणि प्रसार कार्य त्यांचं चालू आहे. साताऱ्यातील समर्थ विद्यापीठ येथे ते सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत. दर बुधवारी तत्वज्ञान अभ्यास वर्गाचं आयोजन सध्या चालू आहे त्यांचं. देश आणि विदेशात विविध विषयांवर प्रवचन घेत आहेत ताई. आणि झी 24 तासवर दासबोध या विषयावर सतत 2 वर्ष प्रवचन चालू आहे. द्वारका, नैमिषारण्य, शुकताल यांसह अनेक ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताह संपन्न केलेला आहे. श्रीलंकेसह अनेक ठिकाणी श्री रामकथा सप्ताह केलेला आहे. शिवथरगड येथील विद्यार्थी आणि प्रापंचिक दासबोध अभ्यासक्रमाचे आयोजन ताईंनी केलेलं आहे. तसंच अरविंद आश्रम, नैनिताल, ऋषिकेश, एरोव्हॅली येथे आध्यात्मिक अभ्यास वर्गात ताईंचं मार्गदर्शन चालू आहे. ताईंचं लेखन साहित्य देखील विपुल आहे. शाकंभरी माता यांचे गद्य आणि पद्य चरित्र ओवीबद्ध ताईंनी केलेले आहेत. तसंच श्रीमद भागवत बोधकथामृत ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे 2006 साली ताईंचा. संत राजाराम महाराजांच्या अभंगांवरचं निरूपण ग्रंथ तयार आहे. श्री समर्थ वाणी, तुकयाची वाणी, श्रीमद भागवत यांवर वार्षिक सदर ताईंचे चालू आहेत. सज्जनगड मासिकात अनेक आध्यात्मिक लेख,
प्रसिद्ध तसेच 21 समासी दासबोध श्री समर्थ शतके वावर ह्यावर नियमित लेखन ताईंचं चालू आहे. विविध आध्यात्मिक मासिकात संत वाक्य अध्यात्मशास्त्र यावर नियमित लेखन ताईंचं चालू आहे. तसेच श्री गणेश मंदिर डोंबिवली ग्राम दैवत त्रैमासिकाचे ते संपादिका आहेत. ताईंना सन्मान मिळालेले आहेत भरपूर. रोटरी क्लबचा विनर आहे ताई. ब्राह्मण महासंघ आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. दत्त मंदिर आश्रमतर्फे वेदांत प्रचारक म्हणून देखील ताईंना सन्मानित करण्यात आलेला आहे. धन्यवाद ताई. पुढचे सूत्र मी गणेशदादांकडे देते. अशा या अत्यंत व्यासंगी असलेल्या, नुकतंच त्यांचं दशोपनिषदांवरचंही एक ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. अशा या अभ्यासू आणि व्यासंगी आचार्या आपल्याला आजचं हे प्रकरण समजून द्यायला आपल्याला उपलब्ध आहेत. मी अधिक वेळ न घेता अलकाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम. गणेश, जरा एक हे कर ना, ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत बंद करायला आपण थोडं सांगणार होतो की स्मिताताई, तुमचा व्हिडिओ चालू आहे, तो व्हिडिओ बंद करा. धन्यवाद. कारण काय होतं, मग फार डिस्टर्बन्स होतो मध्ये काही झालं तर. बाकी काही नाही. सॉरी सांगितल्याबद्दल, व्हेरी सॉरी. सगळ्यांची क्षमा मागते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या सत्राला. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मद आचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरा. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, माझ्या बरोबरचे आचार्य जे आहेत त्यांनाही नमस्कार करते, सर्व श्रोते जे आहेत त्यांना सप्रेम अभिवादन करते. आणि आजचा विषय जो आहे तो सुरुवात करूया. गेले वर्ष, दीड वर्ष आपला अखंड चालू आहे परमार्थ विज्ञान ह्या काकांच्या ग्रंथाचं अध्ययन चालू आहे. शास्त्र संस्कार कशासाठी करून घ्यायचे. गमतीने काका नेहमी म्हणतात की जे काही भक्त आहेत ना ते भावनेमध्ये खूप डुबक्या मारत असतात आणि भावनेतून जर भावामध्ये स्थिर व्हायचं असेल तर थोडासा का होईना शास्त्र संस्कार असला पाहिजे. आणि म्हणून भावना स्थिर आहे. स्थिर भाव, जितका भाव तितका देव किंवा भाव तितुका देव, हे जर संतांचं वचन असेल तर देवाची प्राप्ती म्हणजेच मी ब्रह्मस्वरूप आहे या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भाव स्थिर असला पाहिजे आणि भावासाठी शास्त्र संस्कार आहे. मग आता हे शास्त्र संस्कार काय आहेत, कोण करणार आहे, हा सगळा विषय आपण बघितलेला आहे. तर शेवटचं जे उपसंहाराचं प्रकरण आहे त्यात पुन्हा सगळी रिव्हिजन आली बरं का. जे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत, ज्याचं चिंतन केलेलं आहे, ज्याचं श्रवण केलेलं आहे, तर सगळा विषयाचा थोडासा गोषवारा आणि एखादा कुठेतरी नवीन मुद्दा असं आपल्या आत्ताचं जे शेवटचं प्रकरण आहे त्या शेवटच्या प्रकरणाचं स्वरूप आहे. सद्गुरू म्हटल्यानंतर हा शब्द जेव्हा आपण कानावरती येतो तेव्हा लक्षात येईल की परमार्थामधली एक अविभाज्य अशी ही गोष्ट आहे की ज्यांच्याशिवाय परमार्थ सिद्ध होत नाही. परमार्थाचा प्रवास कुठून सुरू होतो आपला परमार्थाचा प्रवास साधारणपणे लौकिकातल्या धार्मिकतेपासून आपला प्रवास सुरू होतो. आणि मग आपण कधीतरी ज्या वेळेला ईश्वराची कृपा होते म्हणा किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठल आवडी काय असेल ते असो, की मग आपण कुठेतरी आध्यात्मिक प्रवास किंवा परमार्थ म्हणजे काय बघायला जातो. आणि म्हणून डॉक्टर काका नेहमी म्हणतात आध्यात्मिकता आणि पारमार्थ आणि धार्मिकता ह्या तीन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. अध्यात्मशास्त्र याचा अर्थ शरीराच्या संबंधित असणारं शास्त्र, ज्याच्यामध्ये या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वरत त्याच्या तत्वज्ञ संत स्वीकारिती. याचा अर्थ भक्तांनी साधकांनी स्वतःच्या उपाधीमध्ये
त्या परमात्म्य तत्वाचा, त्या ब्रह्मतत्वाचा, आत्म्याचा शोध घ्यायचा आहे. किंवा समर्थ म्हणतात, तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आणिक नाही. वैयक्तिक स्वरूपातली साधना ही कुठे येते तर त्या आध्यात्मिकतेमध्ये. पारमार्थिकतेमध्ये याचा अर्थ परमार्थ, याचा अर्थ परमतत्व जे आहे ते तुम्हाला आम्हाला प्राप्त करायचंय. म्हणजेच परम सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर ते ब्रह्मतत्वच आहे. आणि म्हणून मग 4 जे आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, त्यातल्या मोक्षामध्ये येणारा जो काही टप्पा आहे तो टप्पा आपल्याला प्राप्त करायचा आहे, ती पारमार्थिकता आहे, तो परमार्थ आहे. मग सुरुवात कुठून आहे आपली? आपली सुरुवात जर बघितली तर ती आपली असेल तर ती म्हणजे धार्मिकतेपासून आहे. मग धार्मिकतेमध्ये आपण पूजापाठ आहे, नंतर स्नान संध्यादी कर्म आहेत. मग जसजसे आपण अभ्यास करायला लागतो ना तसं लक्षात यायला लागतं की हा फारच पहिला टप्पा आहे, हा अगदीच कनिष्ठ आहे आणि म्हणून तो टाळला पाहिजे बरं का आपण. मग त्याविषयी बोलायचं पण टाळतो आणि मग आपण कुठेतरी त्याला बायपास करून पुढे जायला लागतो. पण परमार्थामध्ये असं चालत नाही. फार छान सांगितले बरं का. कर्मकांड म्हणून बरेच वेळेला आपण ह्या कर्ममार्गाकडे उपेक्षेने पाहतो किंवा कनिष्ठ म्हणून कधीतरी नाक सुद्धा मुरडतो. पण ऋषीमुनींनी मात्र असं केलेलं नाहीये. जे ऋषीमुनी वशिष्ठ ऋषींसारखे असू देत, विश्वामित्रांसारखे असू देत, अत्री ऋषींसारखे असू देत, ते ज्ञानाने परिपूर्ण आहेत. तरी सुद्धा ते त्यांचं हे जे स्नान संध्या आणि पूजापाठ आहे त्याचा त्याग ते कधीही करत नाहीयेत. का करत नाहीयेत? बघा, विचार करूया. हे कर्मकांड आहे पण तरी सुद्धा त्याचा त्याग करायला सांगितलेला नाही. का सांगितलेला नाही? कारण त्याच्यामध्ये नित्य नियम आहे. जिथे नित्य नियम आहे तिथे शिस्त आहे. जिथे शिस्त आहे तिथे अनुशासन आहे. अनुशासनामधून साधकाला किंवा भक्ताला स्वयं शिस्त लागते. आणि ह्याचं फल काय सांगितलेलं तर चित्तशुद्धी. आता आपल्याला सगळं माहिती आहे. निष्काम कर्माचं फळ काय तर चित्तशुद्धी सांगितलेली. पण मग चित्तशुद्धी हा जर परमार्थाचा पाया असेल तर शास्त्राने हा पाया मानलेला आहे. तरी सुद्धा कर्माचा जो काही कर्मकांड आहे म्हणजे पूजा आणि पाठ हा शब्द येतो बघा. आम्ही पूजा कर्मकांडामध्ये म्हणतो पण पूजा पाठ म्हटले. पाठ याचा अर्थ पुन्हा अध्ययन आहे. पाठ करणं म्हणजे काय आहे? पाठ म्हणजे अभ्यास, वाचन करणं, पुन्हा पुन्हा करणं. म्हणजे हे जे चिंतन आहे, हे वाचन आहे, हे आपल्याला पुन्हा पुन्हा करायला सांगितलेलं आहे. याची फलश्रुती काय असेल? त्यांनी असं म्हटले कर्माची चित्तशुद्धी. मग चित्तशुद्धीच कशाला हवी आहे याचं उत्तर आपल्याला कुठे मिळतं तर याचं उत्तर आपल्याला मिळतं ते म्हणजे कोणी दिलेलं आहे तर योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषी म्हणतायत की चित्तशुद्धीची फलश्रुती काय असेल तर चित्तशुद्धीची फलश्रुती म्हणजे पुन्हा जर अशा प्रकारची आपली उपासना चालू राहिली तर त्याचा परिणाम म्हणजे साधकाला वैराग्य प्राप्त होतं. ज्या ठिकाणी वैराग्याची प्राप्ती आहे त्या ठिकाणी मला वाटतं पुढचा सगळा आपल्याला विचार करायची गरजच नाही. कारण वैराग्या परतय भाग्य, वैराग्य नव्हे ते अभाग्य, समर्थांचं वचनच आहे. जितका वैराग्य जास्त तितके आपण ईश्वराभिमुख आधी, हा सिद्धांत आपण अनेक वेळेला बघितलेला आहे. आणि मग इथून लक्षात येईल की वैराग्य संपन्न साधक किंवा भक्तालाच त्यांनी असं म्हटलंय की वशिष्ठ म्हणतात अशा या भक्ताला श्रवणाच्या माध्यमातून, श्रवणाच्या निमित्तातून सद्गुरू किंवा संत काय करतात तर निर्विषय आनंदाचं जणू मधाचं बोट ते चाटवतात. मग हा सगळा प्रांत कोणाचा आहे? या निर्विषय आनंदाचा प्रांत, ते मधाचं बोट कसं चाटवायचं? डॉक्टर काका गमतीने म्हणतात, तुम्ही येता सत्संगाला, प्रवचन ऐकायला येता, तुम्ही म्हणता आम्हाला प्रवचन खूपच आवडलं आणि इतकं बरं वाटलं म्हणे. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा विचार करा काय झालेलं असतं. तास दीड तास का होईना जेव्हा आपण घर दार सगळं सोडून येतो तेव्हा कळत नकळत त्याग घडलेलाच असतो. आणि जिथे त्याग घडलेला असतो, त्याग कशामुळे घडतो तर तो वैराग्यामुळे घडतो. आणि वैराग्य हा गुण क्षणकाल अंतरंगामध्ये आल्याबरोबर श्रवणाच्या निमित्ताने जे भगवंताचं गुणगान ऐकतो त्या गुणाशी वृत्ती एकरूप झाल्यामुळे निर्विषय आनंदाची प्राप्ती होऊनच जाते. आणि ती निर्विषय आनंदाची प्राप्ती झाली हे आपल्याला कळत नाही कारण त्या ठिकाणी वृत्तीच नाही आहे. आनंद आहे पण वृत्ती नाहीये. कारण मी श्रवणाचा आनंद भोगतोय असं आपण कधीच म्हणत नाही. त्या श्रवणामध्ये इतके दंग झालेलो असतो की आपल्या वृत्तीचाही आपण श्रवण करतोय याचाही आपल्याला विसर पडलेला असतो. आणि असं निर्विषय आनंदाचं मधाचं बोट जे आहे ते संत आणि सद्गुरू आपल्याला दाखवतात बरं का.
आणि म्हणून अध्यात्म हा संपूर्ण प्रांत जो आहे तो प्रांत कोणाचा आहे, तर तो सद्गुरूंचा प्रांत आहे. तिथे त्यांचीच सत्ता चालते, बाकी कोणाचीही सत्ता चालत नाही. समर्थ एका ठिकाणी फार छान म्हणतात. समर्थ म्हणतात, ईश्वराला ओळखणे म्हणजेच सद्गुरूंना ओळखणे. कारण ईश्वर आणि सद्गुरू वेगळे नाहीतच. ईश्वर आणि सद्गुरू जर एकच असतील तर मग जितके ईश्वर सामर्थ्यशाली आहेत त्याच्यापेक्षा किंबहुना काय आहे, तर अधिक गुणे काय आहे, तर सद्गुरूंचं सामर्थ्य अधिक आहे असं समर्थ म्हणतायत. आणि त्यातही जर भक्त किंवा साधक निष्कामतेने हे सगळं करत असेल तर त्याचा परिणाम म्हणून सद्गुरूंची कृपा त्याच्यावरती होते आणि मग त्याचं जे काही सामर्थ्य आहे ते काळालाही आटोपत नाही, अशा अर्थाची समर्थांची एक ओवी आपल्याला दासबोधात दिसते, ज्याचं उदाहरण स्वतः समर्थच आहेत. बघा बरं कसं काम केलंय. केवळ राम नाहीये, पण रामाच्या अधिष्ठानावरती समर्थांनी जे कार्य केलंय, 1100 मठ उभारलेले आहेत, जे कार्य केलेले ते अशा प्रकाराने कार्य केलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरूंचं जे काही वैशिष्ट्य आहे ते सगळे समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतायत. आणि तेच डॉक्टर काकांनी बरोबर जसंच्या तसं उचललेलं आहे. आणि या परमार्थ विज्ञानामध्ये सद्गुरूंचं कार्य, त्यांच्या कृपा असा आपला आजचा विषय आहे. अविद्या निवृत्तीचा जो आहे, त्या अविद्या निवृत्ती जी आहे ती सद्गुरूंच्या कृपेशिवाय नाही. आणि जितकी ती सद्गुरूंच्या कृपेशिवाय नाही तितकी ती ईशकृपेशिवाय नाही. सुरुवातीच्या टप्प्यावरती ईशकृपा आहे. याचा अर्थ जोपर्यंत कर्म शुद्ध होत नाहीत तोपर्यंत आपल्याला उपासनाच करावीशी वाटत नाही. आणि उपासना करावीशी वाटत नाही तोपर्यंत चित्तशुद्धी नाही. चित्तशुद्धी नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा सगळा प्रवास आपला ठप्पच आहे. आणि म्हणून पहिला जो आहे तो अविद्या निवृत्ती जी आहे त्या अविद्या निवृत्तीसाठी ईशकृपा आहे. आणि मग ईशकृपेशिवाय गुरुकृपा, आणि मग गुरुकृपा झाली की मग काय आहे तर आत्मज्ञान जे आहे त्याकडे आपला हळूहळू जी आपली वाटचाल आहे ती त्या ठिकाणी व्हावी लागते. आणि अशा या ठिकाणी लक्षात येईल की गंमत अशी की ज्या वेळेला आपण जातो सद्गुरूंच्या चरणी, काय घडतं सद्गुरूंच्या चरणी. समर्थांनी दासबोधामध्ये खूप सुंदर म्हटले बरं का. सद्गुरू म्हणजे काय आहेत ते पहिले म्हणतात. गुरु अनेक आहेत गोष्ट वेगळी, पण सद्गुरू म्हणजे अमूर्त परमात्म स्वरूपाची अखंड धारणा. अमूर्त परमात्मा आहे आणि परमार्थ अमूर्त असणारा परमात्मा, त्याची अखंड धारणा. याचा अर्थ तो ईश्वर तत्व निराकार आहे की नाही. ते जर निराकार आहे, ते जर निर्गुण आहे, तर त्याची धारणा करायला सांगतायत आपल्याला. म्हणजे समर्थांच्या भाषेत बोलायचं असेल तर अलक्षासी करावे लक्ष. अशा या निर्विकल्पाची किंवा निराकाराची धारणा करणे हे पहिल्यांदा जे सांगतात ते. आणि मानवतेचा परमविधी विकास, दोन गोष्टी जे करून घेणार आहेत त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. किती सुंदर विचार आहे बघा. की जे अलक्षाला लक्ष करतात, याचा अर्थ त्यांच्या चरणी जे जे साधक आणि भक्त जातात त्यांना अलक्षालाच लक्ष करा, त्याचीच धारणा करा, त्याचंच ध्यान करा. कारण तो निर्गुण निराकार आहे आणि ते ब्रह्मतत्व आहे. आता ते दिलेलं नाव आहे, बरोबर. पण विकास कोणाचा आहे, विकास मानवाचा आहे. आणि तो मानवतेचा परमाविधीचा विकास म्हणजे कोण आहे तर सद्गुरू आहेत. याचाच अर्थ त्यांच्या बोधानी जीवाचा परमोच्च विकास होतो. आणि तो विकास कोणता असेल तर तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं तर जसं तुकोबाराय म्हणतात की संकोचोनी काय झाला असे लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. अरे मी 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 असं म्हणून त्या पळीपळीनी काय अपोषणी करतोयस. किती दिवस त्या पळीची अपोषणी करणार आहेत. काय तुझ्या बुद्धीचं सामर्थ्य आहे, त्या बुद्धीच्या सामर्थ्याने या विश्वामध्ये मीच भरून राहिलेला आहे असा जर अनुभव घ्यायचा असेल तर या संपूर्ण काय कर, घेई अपोषण ब्रह्मांडाचे, या विश्वाचीच एक काय करून टाक, अपोषणी घेऊन टाक. आता अपोषणी विश्वाची घेणारा असेल तर तो घेणारा अपोषणी म्हणजे पळीभरा आहे. आणि त्या विश्व जर पळीभरा इतकं लहान झालं असेल तर तो घेणारा त्याच्यापेक्षा चैतन्य स्वरूप किती व्यापक झाला. मग ही मानव्याची परमाविधी जी आहे, ही बुद्धीची विलक्षण असणारी झेप ज्यांच्या कृपेने होते ते कोण आहे तर ते सद्गुरू आहेत. बरं बस सद्गुरूंचं देणं एवढंच आहे, बाकी काही सद्गुरूंचं देणं नाही. आणि म्हणून मग मग त्यांच्या जवळपास कोणतं तत्व आहे. मग शास्त्राने एक दिली आपल्याला, घडी बसवून दिली की बाबा ते ब्रह्मतत्व आहे. मग ते ब्रह्म कसं आहे, अज आहे, अजर आहे, अमर आहे. एवढंच नाही तर ते कसं आहे, अनंत आहे, निर्मलम निश्चलम शांतम असं असणारं ते तत्व आहे.
मग निर्मलम निश्चलम शांतम असं असणारं ते तत्व असं शास्त्रांनी सांगितलं. पण पुन्हा तेवढंच नाहीये, ते असणारं तत्व ज्याची उपासना करणारा तो उपासक आहे, तो भक्त आहे, सद्गुरू त्याला पुन्हा सांगतायत की ते मी आहे. हे पालुपद ते कधी विसरत नाहीत. त्यांचा बोध अखंड तिथेच आहे. परमपूज्य डॉक्टर काका एक खूप छान दृष्टांत ते म्हणतात, साधकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जसा ध्रुव काटा म्हणजे ते होकायंत्र, होकायंत्राचं एक टोक म्हणे काय असतं, तर ते अखंड उत्तर दिशा दाखवतं. कोणत्याही दिशेला ठेवा ते होकायंत्र, पण त्याचं एक टोक कुठे असणार आहे, तर उत्तर दिशाच दाखवणार आहे. अगदी त्याचप्रमाणे जो साधक किंवा भक्त आहे, तो शरीराने काही करू दे, अंतःकरणाची एक वृत्ती त्याची नित्य कुठे असणार आहे, तर ती कुठे असणार आहे, अंतःकरणामध्ये त्याचं जे काही दैवत आहे, उपासा दैवत त्यांनी धरलेलं आहे, त्याला धरूनच ते असणार आहे. याचा अर्थ 2 स्तरांवरती जीवन कसं जगता येतं आपण बघितलं. समर्थांच्या चोवीमध्ये मला आठवते, ज्या वेळेला सुरुवातीची उपासना ही प्रकरण बघितली तेव्हा आपण म्हटलं तर की काय आहे की एका ठिकाणी बसणं म्हणजे एकांतामध्ये राहणं आणि लोकांतामध्ये काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. गलबला आणि निवळ दोन्हीकडे असताना 2 स्तरावरती समर्थ स्वतः जीवन जगलेत आणि तशा प्रकारचं एकांत आणि लोकांतामध्ये साधना करून जीवन जगता आलं पाहिजे. ही शास्त्राची आज्ञा आहे, ती वेदांची आज्ञा आहे. आणि त्यासाठी आपल्याला ते काय करतात, तर व्यवस्थितपणे मार्गदर्शन करतात. ते काय मार्गदर्शन करतात ते आपण बघू. आणि त्यामुळे सद्गुरूंचा बोध एकच, त्यांचा बोध म्हणजे एकच असणार आहे, तो म्हणजे तत्वमसी. दुसरा त्यांचा बोधच नाही. आणि त्याचबरोबर त्यांची अनुभूती कोणती आहे, तर देहाशिवाय मी नाही, याच्याशिवाय दुसरी कोणती अनुभूती ते देणार. सद्गुरूंच्या चरणी ज्या क्षणी अनुग्रह दिला जातो, समर्थांचे सुंदर वचने, ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी बोध झाला, बंधना नाही आत्मयाला बोलोची नाही आहे, समर्थ दासबोधामध्ये सांगतात. ज्याची क्षणी अनुग्रह दिला त्याची क्षणी मुक्त झाला, त्या क्षणी तो खरं मुक्तच असतो ज्या क्षणी दिलेला आहे. कारण त्या क्षणी अनुभव कोणता आहे, देहाचा विसर आहे आणि देहाशिवाय मी आहे, ही अनुभूती आहे. बंधन नाही आत्मयाला, आता ज्याने अनुभव दिलेला आहे, ज्याचा अनुभव दिलेला आहे, त्याला कोणतंच बंधन नाही, कारण आत्मा बंधन रहित आहे. आणि म्हणून बंधन नाही आत्मयाला बोलोची नाहीये. किती वेळा दासबोध वाचला आणि किती वेळा अशा ओव्या वाचल्या असतील, पण गमतीने काका म्हणतात अशा सगळ्या ओव्या आपल्या वाचताना निसटलेल्या असतात. ते निसटायच्या नाही, लक्षात ठेवायच्या. ही सद्गुरूंची वचनं जी आहेत ना, ती लक्षात ठेवायची. आणि मग असे सद्गुरू आपल्याला अनुभव देतात, ते म्हणजे देहाच्या शिवाय मी आहे. आणि असा जर असेल तर ते आपल्याला काही बोध देतात. मग तो जो बोध आहे तो कोणता बोध आहे, तर त्यांचा बोध म्हणजे तत्वमसीचाच बोध आहे. आता तो बोध पण एकदम आपल्याला रुचतो का, हो नाही ना रुचत. शिक्षणशास्त्रामध्ये खूप छान असं सिद्धांत आहे बरं का, आणि तो सिद्धांत शास्त्रामध्ये परमार्थामध्ये सुद्धा आहे. म्हणजे पहिल्यांदा जी एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती सांगायची, म्हणजे शाब्दिक ज्ञान आपल्याला होतं. म्हणजे शाब्दिक ज्ञान झाल्यानंतर आपल्याला ती गोष्ट आवडते, ती आवडल्यानंतर आपण ती ज्याला आपण म्हणतो अडॅप्ट करतो, म्हणजे आपण ती आपल्यामध्ये आतमध्ये रुजवतो आणि रुजवल्यानंतर त्यानुसार तसं आचरण करण्याचा प्रयत्न करतो. आता आचरण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो. ज्या वेळेला आचरण करून आपल्याला आनंद मिळतो तेव्हा त्याची महती आपल्याला पटलेली असते आणि तो आनंद आपल्याला गप्प बसू देत नाही. तेव्हा आपण कळत न कळत आपल्या आजूबाजूला समाजामध्ये जातो आणि तो आपल्याला निरपेक्ष आनंद मिळालेला किंवा जे काही आपल्याला चांगलं समजलेलं आहे ते कळत न कळत आपण इतरांना सांगतच जातो. हे सगळे आपल्या आतमध्ये हळूहळू घडणारे बदल आहेत. आणि म्हणून मग पहिल्यांदा आपण शाब्दिक ज्ञानाच्या पातळीवरती आहोत. मग एखादी गोष्टी आपल्याला आवडली म्हटल्यानंतर आपली वृत्ती तिथे गेलेली आहे. जशी आपली वृत्ती तिथे गेलेली आहे त्याप्रमाणे आपली रुची बदललेली आहे. मग आपण स्वतःला बदललेलं आहे. जो स्वतःला बदलतो तो इतरांना बदलण्याचा कळत न कळत प्रयत्न करतोच. हा सगळा मानवाचा सहज होणारा प्रवास आहे बरं. आणि ह्याचे जे बारकावे आहेत ना, हे बारकावे आपल्याला सद्गुरू समजावून सांगतात ते कसे आहेत ते. आणि म्हणून सद्गुरूंची उपासना पण आपण आहे शास्त्राने मान्य केलेली. पण सद्गुरूंची कशी काय उपासना करणार, गुरुतत्वाची उपासना करायची म्हटल्यानंतर पुन्हा आपल्या समोर 4 देव आहेत, त्यातल्यापैकी कोणता तरी एक घेतली पाहिजे. आणि म्हणून निरपेक्ष निर्लेपपणा आपलेपणाने त्यांना मन समर्पित करणे, किती सुंदर शास्त्रांनी सांगितले बरं का.
सद्गुरूंची उपासना करायची असेल तर पहिल्यांदा काय करा, मन अत्यंत शुद्ध करा आणि मन शुद्ध केल्यानंतर निरपेक्ष भावाने काही अपेक्षा करू नका. त्यांच्याकडून मला काहीतरी हवंय असं नाही, काहीच नाही. अत्यंत निरपेक्षपणे काय करणे, निर्लेपपणे, कर्म निर्लेपपणे करणं म्हणजे कर्मामध्ये अपेक्षा नाही, उपासनेची कसली अपेक्षा नाही, आणि असं निर्लेपपणे निरपेक्षपणे आपलं जे केलेली उपासना आहे, कर्म आहे, ते सर्वच्या सर्व असं मन शरीर सगळं काय करणं, त्यांना समर्पित करणं. आणि म्हणून काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, संत सोप्या भाषेत सांगतात. काया वाचा मनोभावे, आणि असं काया वाचा मनोभावे याचा अर्थ मन त्यांना समर्पित करणे म्हणजे सूक्ष्मदेह समर्पित करणे. काया म्हणजे देहाने काय करणं, देहानी सेवा करणं. आणि मग देहानी सेवा करणं याचा अर्थ 24 तास तिथे बसून शक्य आहे का? नाही. 24 तास काही त्यांच्याजवळ बसायची गरज नाही. 24 तास त्यांचं पादसंवहन करायची गरजच नाहीये. तुम्ही जिथे असाल तिथे जे काम करताय ते काम, प्रत्येक कर्म विचाराने त्यांचीच सेवा आहे. कारण मला कर्मच दिलेला ईश्वराने आहे. जर मला ईश्वराने मला गृहिणी बनवलं असेल तर घरामध्ये राहून घरात स्वयंपाक करणं, घरातल्या लोकांची काळजी घेणं हे माझं काम आहे. मग जर घरात राहून मी माझं कर्म करते तर मी कर्म प्रपंच म्हणून केला तर ते प्रपंच मला काय करणार आहे, बंधनामध्ये टाकणार आहे. पण तोच प्रपंच मी रामाचा प्रपंच आहे, मी रामासाठी स्वयंपाक करते, माझ्या घरातला प्रत्येक जण रामरूपच आहे आणि माझं सगळी क्रिया रामासाठी आहे आणि ती रामाला समर्पित आहे. म्हणून विचारांनी जर मी स्वयंपाक सुद्धा राम म्हणून रामाच्या चिंतनामध्ये रामाला समर्पित केला तर प्रपंचच परमार्थ स्वरूप होणं आहे. याला कायेनी सेवा करणं असं म्हणतात. वाणीने तर काय करायचंय, जे काही बोलू ते त्यांचंच आहे, पण आज्ञापालन त्यांचं करणं आहे. त्यांनी दिलेल्या सूचना, त्यांनी जी साधना दिलेली आहे त्या सगळ्याचं आपल्याला काय करायचंय तर आज्ञापालन करायचंय आणि त्याचं पालन तंतोतंत करायचंय. कारण सद्गुरूंचा शब्द म्हणजे कसा शब्द आहे, त्या शब्दांचं किती सामर्थ्य सुंदर आहे बघा. कबीरांचं एक सुंदर वचन आहे बरं का. काकांनी दासबोधा त्या परमार्थ विज्ञानामध्ये एक कबीरांचा दोहा दिलाय. त्या दोह्यामध्ये ते असं म्हणतात की 1,00,000 चंदा आण, 1,00,000 किती चंद्र आणि किती कोटी सूरज मिलाय. घरामध्ये 1,00,000 चंद्र आणा आणि कोटी सूर्य आणा, त्याचा कितीही प्रकाश झाला तरी विना शब्द सद्गुरु के काय नाही, तिमिरा न जाय. काही झालं तरी सद्गुरूंच्या शब्दाशिवाय जीवाच्या अंतःकरणातलं अविद्या किंवा अज्ञान, मी देह आहे हा भाव जाणारच नाही. हेच कबीर महाराज दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला आणखीन एक सुंदर सांगतायत बघा. या ठिकाणी ते काय नाही हे सांगतायत आणि काय करायचंय तेही सांगतायत. आणि त्या ठिकाणी कबीर महाराज म्हणतात, शब्द शब्द तो सब कोई कहे. प्रत्येक जण शब्दच सांगतो. सद्गुरू असू दे, शिक्षक असू दे, आई असू दे, बाप असू दे, कारण हे सगळेच आपले गुरु आहेत हो. हे सतत शब्द रूपाने आपल्याला बोधच करत असतात. शब्द शब्द तो सभी कहे, शब्द के हाथ न पाव. शब्दाला हातपाय आहेत का? काही नाहीये, तो निराकारच आहे. तो ग्रंथामध्ये गेला तर साकार झाला, सगुण झाला, पण जेव्हा बोलतो तेव्हा तो निराकारच आहे. शब्द के हाथ न पाव. पुढे त्यांनी म्हटलंय, एक शब्द औषधू ठरे. सद्गुरूंचा एक शब्द, एक वचन आहे फक्त, तत्वमसी. हे जीवाला काय ठरतं? औषधू ठरे. ते औषधच ठरतं की ज्या औषधाने माझ्या जीवाचं सोनच होऊन जातं, माझा भवरोगासारखं दुःख सगळं टळूनच जातं. म्हणून एक शब्द, एकच वापरलेला आहे, तत्वमसी. किती कमीत कमी वाक्य म्हणजे शब्द तेवढंच आहे ना. अख्खं वाक्य पण म्हणा, शब्द म्हणा, एकच आहे ते. एक शब्द औषधू ठरे. पुढे त्याने म्हटले, एक शब्द ठरे घाव. घाव म्हणजे वार करणे, मारणे. आता त्या शब्दाने सद्गुरू काय करतात, जेव्हा ते तत्वमसीचा बोध करतात ना, तेव्हा त्या शब्दाने कळत न कळत आपल्या जीवभावावरती त्यांनी केलेला घाव असतो. जोपर्यंत जीवभावाचा घाव निघून जात नाही तोपर्यंत आत्मभावामध्ये आपण स्थित होऊ का? शंकराचार्य म्हणतात, सद्गुरूंचा जो बोध आहे त्याला श्रीमद शंकराचार्य सर्पदंश म्हणतायत. ते म्हणतात, सर्पदंश केल्यानंतर त्याचं विष जसं शरीरामध्ये भिनलं की तो ज्याला चावलेला आहे तो मरतोच, अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या बोधाचा सर्प
साधकांनी जेव्हा दंश त्याचा झाला, त्या सर्पाचा बोधरूपी दंशाचा डंख एकदा साधकाला किंवा भक्ताला झाला तर काय घडतं? तो बोध त्या भक्ताच्या अंतरंगी इतका भिनतो, इतका भिनतो, इतका भिनतो की तो जिताजीच काय होतो? तो त्याला मृत्यूच येतो. आणि त्याला मृत्यू झाला की मग काय परिणाम आहे? तो आत्मरूपाने अमरच झाला. म्हणजे देहरूपाने, देहभाव रूपाने गेला आणि आत्मरूपाने तो अमर झाला. गुरु नानकांचा एक सुंदर दोहा आहे त्या संदर्भामध्ये. सद्गुरूंच्या वचनाने काय घडतं तर गुरुमुखे जो मरियो, शब्द तसाच आहे बरं का. गुरुमुखे जो मरियो वही मोरख पायो. मोरख म्हणजे मोक्ष. अशा त्या भावाने ज्याने काय केलं तर आपला घातच करून घेतला, तो दंश करून घेतला. तोच कसा होतो तर तो आत्मभावामध्ये स्थित होतो. आणि हा असा आत्मभावामध्ये स्थित होण्यासाठी काय आहे तर आपल्याला त्यांचा बोध आपल्या अंतःकरणामध्ये रुजवून घ्यायचा आहे. आणि म्हणून आत्मस्वरूपाचा जो अनुभव आहे तो अतींद्रिय आहे. आता तो स्थूल इंद्रियांना येणार आहे का? तो स्थूल इंद्रियांना येणार नाही. स्थूल इंद्रियांनी त्याचं वर्णन काही सांगण्याचा प्रयत्न केला संतांनी, ठोकताळे दिले, पण तुम्हाला आम्हाला त्याच्याविषयी काही बोलता येणार नाही, कारण तो स्वसंवेद्य आहे. आणि जो स्वसंवेद्य आहे तो स्वतःलाच कळेल. जसं माझं जे काही माझं स्वप्न मला कोणाला सांगता येईल का? माझ्या स्वप्नाच्या बाबतीत मी कुणालाही सांगू शकत नाही, कारण तो माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून माझं स्वप्न हे माझ्यासाठी स्वसंवेद्य आहे. स्वतःशिवाय इतर कुणालाही ते कळणार नाही. अगदी तसाच आत्मानुभव जो आहे तो कसा आहे तर तो स्वसंवेद्य आहे. आता ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे ते सगळं कसं आहे? निर्जीव आहे. आणि म्हणून ते समजतं का आपल्याला? बघा, अख्खं शिक्षणशास्त्र आहे. कशाला गेलो आम्ही शाळेमध्ये? कशाला गेलो आम्ही महाविद्यालयामध्ये? ग्रंथ होते की, पुस्तकं होती की, गाईड आहेत की. आता तर किती प्रकारचे वर्कबुक आहेत. नंतर शेवटचे काय LRD म्हणतात, LRD आहेत, सगळं आहे. मग शाळेत जायची काय गरज आहे? तुमचा आमचा सगळ्यांचा एक अनुभव आहे की ग्रंथ वाचून ग्रंथात काय आहे ते उमजत नाही, पण तेच कोणी समजावून सांगितलं तर ते समजतं. म्हणजेच काय की इथेच गुरु परंपरेचं महत्व आहे, ज्याच्यामध्ये श्रवणाला अत्यंत महत्व आहे. श्रवणावर आधारित असणारा हा विषय आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही दासबोध शिकायला शिवथरगळीमध्ये जायचो तेव्हा शिवथरगळीमध्ये जसे डॉक्टर काका परमपूज्य यायचे तसेच परमपूज्य डॉक्टर वि. कुलकर्णी पण यायचे. भाऊ काका म्हणायचो आम्ही त्यांना. भाऊ काका नेहमी म्हणायचं, कधी विचार करता का बघा बरं, ज्ञानाचा जो प्रवाह आहे तो चैतन्याकडून चैतन्याकडे असणारा प्रवास आहे. ज्ञानाचा प्रवाह जडाकडून चैतन्याकडे नाही आहे. आणि म्हणून एखाद्या चैतन्याने सजीवानी जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते आपल्याला पटकन उमजतं. संतांनी सांगितलं की पटकन उमजतं. आणि म्हणून शुद्ध ज्ञानाचा प्रवाह चैतन्याकडून चैतन्याकडे आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो जडाकडून चैतन्याकडे नाही, पण जड हे माध्यम आहे. मग प्रश्न येईल, हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनींना जे ज्ञान झालं, ज्या वेळेला काही नव्हतं ग्रंथ वगैरे, मग त्यांना कसं झालं? पण जेव्हा आपण वेदांचा अध्ययन करायला जातो, जेव्हा शास्त्रांचं अध्ययन करायला जातो, तेव्हा त्यामध्ये एक वाक्य आपल्याला सहज मिळतं की गौतम बुद्धाने कुठे साधना केली? एका वृक्षाखाली केली. ऋषी मुनींचे आश्रम कुठे आहेत? वनामध्ये आहेत, अरण्यामध्ये आहेत. ते कुठे बसतायत? झाडाखाली बसतायत. आणि वृक्षाखाली बसून त्यांना ज्ञान झालंय. याचाच अर्थ ज्या वेळेला विश्वनिर्मितीची प्रक्रिया झाली, आपण बघितलं पंचमहाभूत, पहिल्या आकाश, आकाशात वायू, वायूत तेजा, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी. औषधी म्हणजे वनस्पती. वनस्पतीत औषधीत अन्नम, अन्नात वीर्यम, वीर्यात पुरुषः. ह्या ज्या औषधी आहेत तो चैतन्याचा पहिला आविष्कार आहे. आणि म्हणून सगळ्या ऋषी मुनींना चैतन्याचं जे शुद्ध ज्ञान झालेलं आहे ते वृक्षाच्या खाली झालं, कारण तो चैतन्याचा पहिला आविष्कार आहे. असा कधी विचार करतो का आपण? कुठून ज्ञानाचे मार्ग कुठून आहे, कुठून कुठे आहे ते ज्ञान? आणि म्हणून चैतन्याचा ज्ञानाचा प्रवाह जो आहे तो चैतन्याकडून चैतन्याकडे येणार आहे. आणि हे सगळं जे प्रगटीकरण आहे ते मात्र कुठे आहे तर ते
त्या ठिकाणीच आहे. आणि म्हणून ईशसृष्टी जी आहे ना, तिथेच ते शुद्ध प्रगटीकरण सुरुवातीला आणि नंतर आपल्याकडे ते गुरु परंपरेने ऋषी मुनींकडून आलेलं आहे, संतांकडून आलेलं आहे, महंतांकडून आलेलं आहे. आणि मग असं हे शुद्ध ज्ञान ज्याच्यामध्ये वेदविहित कर्म आहे, वेदविहित आपल्याला सांगितलेली उपासना आहे, आणि मग त्यातून चैतन्याचा आपल्याला घेण्याचा असणारा अनुभव आहे. मग तो कधी येणार आहे, तर आपल्या प्रारब्धानुसार बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, इथपर्यंतचा विचार आपण बघितला. आणि अशी ही सद्गुरु कृपा, म्हणजे सद्गुरूंना पर्याय नाही, कारण तिथूनच ज्ञानाचा प्रवाह आपल्याकडे येणार आहे. कारण त्यांच्या अंतरंगामध्ये शुद्ध ज्ञान आहे. आणि असे ते असणारे शुद्ध ज्ञान आपला आजचा आता विषय लक्षात येईल की परमार्थ सिद्धीसाठी ज्या काही आहेत, तर त्या 4 आपल्याला कृपा हव्यात सांगितलेल्या आहे. तिथून आपण आता विचार करतोय कोणत्या 4 कृपा हव्यात, की परमार्थामधला शेवटचा अनुभव घ्यायचा आहे आणि मुळामध्ये या अध्यात्मामध्ये, या शरीरामध्ये जे तत्व आहे त्या तत्वाचाही शोध घ्यायचा आहे. मग असे सद्गुरू मला कोणत्या प्रकारचं साधन देतील? 2-3 प्रकारचं साधन ते देणारे आहेत. आता किती प्रकारचं साधन आहे बघू आपण, एकेका ज्या काही त्यांचे ज्या टप्प्याने आपल्याला कृपा होणार आहेत त्या कृपांच्या माध्यमातून आपण काय साधन ते आपल्याला देत आहेत बघूया. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमार्थ सिद्धीसाठी 4 कृपा अत्यंत आवश्यक आहेत, म्हणजे तयारीसाठी. पहिली आहे ती ईशकृपा आहे. ईशतत्व म्हणजे काय, आपण बरेच वेळेला बघितलंय. ईशतत्व म्हणजे सगुण निराकार असणारं तत्व. ते मुळात निराकार आहे, ब्रह्मच आहे. पण दृश्य विश्व जे आहे ते संपूर्ण अफाट व्यापक असं असणारं दृश्य विश्व, ज्याच्यामध्ये काय आहेत तर 4 वाणी, 4 खाणी, लक्षावधी वृक्ष, 84 लक्ष योनी, हे सगळं जड चैतन्याचा हा सगळा जो प्रचंड विस्तार आहे ना, हे सगळं जे दिसणार आहे ते सगळं काय आहे, ते आपल्याला डोळ्यांनी दिसतं, इंद्रियांना गोचर होतं. म्हणून जगत रूपाने जे कसं आहे तर इंद्रियांना गोचर होणार आहे, पण तत्वरूपाने अगोचर असं असणारं सगुण निराकार तत्व म्हणजे काय तर ईश्वर तत्व आहे. मग अशा ईश्वराच्या अत्यंतिक तळमळीने काय करायचं आहे तर आपल्याला उपासना करायची आहे. आणि त्या तळमळीने काय होतो तर सगुणाचा साक्षात्कार होतो असं शास्त्र म्हणतं. बघा, या ईश्वराच्या भेटीची तळमळ आपल्याकडे आहे का? आपण प्रयत्न करतोय बघा, आपल्याला ब्रह्मतत्वापर्यंत जायचं असेल तर किती तळमळ आपल्याकडे अंतरंगामध्ये आली पाहिजे. काकांचं एक सुंदर वचन आहे, किंवा काकांचं एक जे पावा काव्य आहे, त्या काव्य संग्रहामध्ये रामकृष्ण परमहंसांच्या विषयी काकांची एक सुंदर रचना आहे. आणि जेव्हा जेव्हा रामकृष्ण परमहंसांचा उल्लेख येतो तेव्हा ते म्हणतात रामकृष्णांसारखा भाव सम्राट शब्द वापरलाय बरं का, भाव सम्राट. कारण 19 भाव जे आहेत ते सगळे उच्चीचे भाव परमेश्वराच्या तळमळीचे इतके कोणाकडेच नाहीत, दोघांकडेच आहेत. शास्त्राने म्हटलं, एक राधा आणि दुसरे कोण आहेत तर रामकृष्ण परमहंस आहेत. की असे रामकृष्ण परमहंस जेव्हा त्यांना कालीमातेचं दर्शन होत नाहीये तेव्हा आपलं मुख मातीमध्ये वाचतायत. एक दिवस तर त्यांनी काय केलं म्हणे, स्वतःच्या हातामध्ये तलवारच घेतली आणि म्हणाले, काय हाही नाही दर्शन देत ना, आता मी माझं मस्तकच ओढून टाकतो, मी माझं मस्तकच तुझ्या चरणी वाहून टाकतो. जाऊ दे, तू मला दर्शन देत नाहीस, काय उपयोग आहे, मी कशाला उपासना करू. नाही, ज्या वेळेला तलवार मानेवरती फिरवायला गेली त्यावेळेला कालीमाता प्रगट झाली. याचा अर्थ इतका सगुणाच्या साक्षात्काराची तळमळ मला लागलेली आहे का? आपल्याला सगुणाच्या साक्षात्काराचीच तळमळ नाही, निर्गुण काय करणार. आपण सगुणाचे तरी अधिकारी झालेलो आहोत का? वेणास्वामींसारखी अधिकारी जेव्हा समर्थांचं दर्शन बघते, हनुमंतरायामध्ये रूपामध्ये बघितल्यानंतर चक्कर येऊन पडल्या. याचा अर्थ खरंच थोडी कल्पना करा, आपण सगळे घरात एकटे आहोत आणि घरात एकटे असताना रामाची उपासना करायला बसलोय आणि समोर खरंच त्या तस्वीरीतून राम प्रगटला, तर मला सांगा आपण काय करू? आपण आधी घाबरून चक्करच येऊन पडू. याचा अर्थ अजून सगुणाचे आपण अधिकारी झालो आहोत काय? कसा अधिकार वाढवायचा आहे आणि तो संतांच्या सद्गुरूंच्या कृपेनीच वाढला जातो, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. आणि म्हणून ईश्वराची कृपा जी आहे ना ती कशी आहे तर ती असीम कृपा आहे. ईश्वराचं कार्य बरेच वेळेला आपण बघितलंय की उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, प्रशासन आणि विशेष कार्य म्हणजे प्रबोधन. आणि म्हणून सद्गुरू हे त्या ईश्वराचंच रूप आहे, हे आपण अनेक वेळेला बघितले. आणि त्यांच्यामुळे आपल्याला ज्या कृपा संपादन करायच्यात तर अशी ही ईश्वराची कृपा असीम आहे. आणि जेव्हा तो कृपा करतो तेव्हा तो काय देतो भक्ताला
फार सुंदर विचार आहे बरं का. जेव्हा ईश्वर भक्तावरती कृपा करतो तेव्हा तो त्याला एकच गोष्ट देतो. भागवतामध्ये सुंदर श्लोक आहे त्याविषयी, आणि तो श्लोक आपल्याला असं म्हणतो, ईश्वराने भक्तावरती कृपा केली ना की तो त्याला स्वतःचं स्वरूपच देऊन टाकतो. काही दुसरं काही ठेवतच नाही, तो रीताच होतो. म्हणजे पहिल्यांदा भक्ताला रीता करतो आणि भक्त रीता झाला. तुकोबाराय म्हणतात ना विठ्ठलाला, तू काय दयावू लागलास, घेसी तेव्हा देसी ऐसा तू उदार, माझं सर्वस्व घेतोस. याचा अर्थ माझा सगळा देहभाव काढून घेतोस, माझा कर्तृत्वभाव काढून घेतोस, तेव्हा मला देवभाव देतोस ना. तसे सद्गुरू काय करतात, त्या शिष्याचं सगळं त्याला मोकळं करतात. सर्वस्व काढून घेणं म्हणजे देहभाव काढून घेणं, कर्तृत्वाचा भाव काढून घेणं. हे काढून घेतलं की मग त्याच्यामध्ये काय भरतात. मग तिथे काय भरणं आहे, मग तिथे त्यांच्याजवळ जे आहे ते सगळंच्या सगळं तिथे भरलं जातं. आणि म्हणून एकीकडे भक्तालाही रीत करतात आणि मग ते स्वतःही रीतेच होतात ना, ठेवतच नाही जे आहे ते. म्हणून स्वतःचं स्वरूपच देऊन टाकणं याला ईश्वराची कृपा म्हटलेलं आहे. म्हणून ईश्वर ज्या वेळेला भक्तावरती कृपा करतो तेव्हा तो त्याचं स्वतःचं स्वरूपच काय करतो तर त्याला देऊन टाकतो. आणि अशा या ईश्वराची कृपा जी आहे ती आपल्याला कशी संपादन करायची पहिल्यांदा सांगितलेलं आहे. तर ती म्हणजे पहिली ईश कृपा, त्याला आपल्याला निष्काम कर्मानीच ती संपादन करायची आहे, त्याला पर्याय नाही. ईश कृपा जी आहे ती आपल्याला कर्मानी, याचा अर्थ जी कर्म मला दिलेली आहेत वेदविहित निष्काम कर्म, याला दुसरा कोणताही मार्गच नाही. आम्ही किती उपासना केल्या, कितीही काही पूजा केल्या, आणि जर आमची कर्म चुकली, कर्तव्य चुकली, काही हाताशी मिळणार नाही. वाटेल आम्ही खूप उपासना केलंय, उपासनेचा परिणाम म्हणून कदाचित धन मिळेल, वैभव मिळेल, पण शांती आणि समाधान नाही ना मिळणार. ईश्वर जर नित्य तृप्त आहे, तो निर्मलम निश्चलम शांतम आहे, तर मग निर्मल शांती आणि ती तृप्ती ती जर मला पाहिजे असेल, जसं काका म्हणतात तृप्ती आहे, समाधान आहे, वाढती निर्भयता आहे, हे जर मला ईश्वराची कृपा हवी असेल तर मला जशी सांगितले शास्त्रशुद्ध तसंच कर्म करावं लागेल की नाही. आणि म्हणून वेदविहित निष्काम कर्म हेच काय आहे तर त्याचं स्वरूप आहे. आणि अशीच पहिल्यांदी ईश्वराची उपासना करणं यानी काय आहे तर ईश कृपा होते. आणि ईश्वर कृपेनेच काय आहे तर ज्या वेळेला ईश्वर कृपा होते तेव्हा ईश्वर स्वतःचं स्वरूप द्यायचं असेल तर ते निर्गुण असून नाही ना चालत, कारण निर्गुणातून कृपा नाही ना करता येत. मग कृपा करण्यासाठी त्याला सगुणात यावं लागतं. मग ईश्वराला सगुणात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्याला भक्ती असं म्हणतात. गमतीने सुनील दादा म्हणायचे, परमेश्वराला आपलंसं करून घेण्याचं तंत्र भक्तांनी, याला वशीकरणाचं तंत्र म्हणतात म्हणे. म्हणून परमेश्वराला वशीकरण करण्याचं तंत्र भक्तांनी काय केलं पाहिजे, आत्मसात करून घेतलं पाहिजे. जबाबदारी कोणाची आहे, आपली आहे ती. मग अशा तऱ्हेने भक्ती करून परमात्म्याला, म्हणजे आपण लौकिकामध्ये सगळे चकार ठेवतो की नाही, हे मी मिळवीनच, हे मी मिळवीनच, तसं की मला काय आहे की माझ्या उद्धारासाठी मला परमात्म्याने काहीतरी माझी सोय केली पाहिजे म्हणून मी उपासना केलीच पाहिजे. मग तिथे आपला चकार आहे का, तो चकार असेल तर झालं, आपलं काम झालं. इथे काय आहे तर ईशकृपा आहे. आणि म्हणून ईशकृपा ही शुद्ध कर्मानी आहे, निष्काम कर्मानी आहे. आणि निष्काम कर्म, शुद्ध कर्म, त्याचबरोबर त्या कर्मामध्ये विलक्षण प्रेम पाहिजे. जर परमेश्वरावरती प्रेम असेल तर कर्मामध्येही प्रेम येईल. आणि अशा प्रेमाने केलेलं कर्म, अत्यंत प्रेमाने केलेली उपासना जी आहे ती उपासना जी आहे ती तिथपर्यंत जाते. आणि म्हणून पहिली कृपा जी आहे ती ईशकृपा आहे. ईशकृपा झाली की मग पुढच्या कृपा हळूहळू व्हायला लागतात. मग ईशकृपेने चित्ताची शुद्धी झाली, चित्ताची शुद्धी झाली की आपण शुद्ध तत्वाची उपासना करायला लागतो. शुद्ध तत्वाची उपासना केली की थोडी जिज्ञासा जागृत होते. मग एखादा ग्रंथ घेतो, दासबोधासारखा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे, गीतेसारखा ग्रंथ आहे, मग त्याच्यामध्ये काय तत्व आहे, मग ते हळूहळू मुमुक्षत्व जागं होतं. आणि मुमुक्षत्व जागं झालं की मग परिणाम काय आहे, ईशकृपा झाली की दुसऱ्या टप्प्यावरती काय आहे तर दुसऱ्या टप्प्यावरती सहज होणारी काय आहे तर ती म्हणजे गुरुकृपा आहे. आणि म्हणून गुरुकृपा जी आहे ती दुसऱ्या टप्प्यावरती आहे. गुरुकृपा म्हणजे ईश्वरच सगुण साकार होऊन येतो. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा काय पाहिजे तर अनन्य शरणागती हवी.
न अन्यः इति अनन्यः. ईश्वराशिवाय मला दुसरा कोणी आधारच नाही, हा भाव ज्या वेळेला धरून आपण उपासना करतो तेव्हा त्या शरणागतीसाठी जो ईश्वर आहे तो सगुण रूपामध्ये येतो. आणि जेव्हा तो सगुण रूपामध्ये येतो तेव्हा तो आपल्यावरती अनुग्रह करतो. आता अनुग्रह म्हणजे काय? अनेक वेळेला याचं चिंतन झालंय. अनुग्रह म्हणजे स्वीकारणे, अनुग्रह म्हणजे कृपा करणे, अनुग्रह म्हणजे आपले म्हणणे. संत आपल्याला आपलं म्हणतात. आपले घरचे लोक आपल्याला म्हणतात, बा माझी बायको आहे, माझा पोरगा आहे, माझं काय आहे, माझा मामा आहे, काका आहे, सगळं आहे. पण संतांनी आपल्याला आपलं म्हणणं हे किती महत्वाचं आहे, किंवा सद्गुरूंनी आपलं म्हणणं हे फार महत्वाचं आहे. आणि इथून गुरुकृपा सुरू होते. आणि म्हणून गुरुकृपा ही होणारी आहे की त्याच्यासाठी वेगळं काही करायचं नाही. अनन्य भाव जर धरला तर ती त्याचा परिणाम म्हणून ती येणारी आहे. की जसं आहे की आपल्याला खरंच ईश्वर आहे या अस्तित्वावरती जर आपला आत्यंतिक भाव असेल तर त्याचा परिणाम नक्की कळतं की तो आहे म्हणून मी आहे. आवडीचं वाक्य काका नेहमी म्हणतात, लक्षात घ्या, ते न अहम, तो आहे म्हणून मी आहे, अशी उपासना करा. या उपासनेने नक्की कळेल की काय आहे तस्य अहम, अरे मी त्याचाच आहे, बाकी कोणाचा नाहीये. लौकिकामध्ये हजारो नाती असतील माझ्या आजूबाजूला, पण खरं सांगायचं तर मी त्याचाच आहे म्हणून तस्य अहम. आणि त्याची कृपा झाली की मला काय कळणार आहे? तत् अहम. त्याच्या आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाहीये, कारण तो मला सर्वस्व त्याचं स्वरूप देणार आहे. आता हा भाव शिष्यांनी धारण केला पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुरूंचा जो बोध आहे तो तत्वमसी, याच बोधाच्या चिंतनाने सद्गुरू काय करतात तर त्या शिष्याचं बोट धरतात. ज्यावेळेला अनुग्रह दिला जातो त्यावेळेला ते श्रवणाच्या निमित्ताने किंवा त्या बोधाच्या निमित्ताने त्या निर्गुण निराकार असणाऱ्या तत्वाची क्षणकाल अनुभूती देऊन त्या मधाचं अनुभवाचं जणू ते बोट साठवतात. आणि मग तशी ते साधना करायला लावतात. आणि मग त्या भक्ताला जीवनमुक्तीकडे वाटचाल करायला लावतात, मोक्षाकडे, याचा अर्थ बंधनातून मुक्तीकडेचा जो आहे तो प्रवास शिकवतात. कळतही नाही की आपण बंधनामध्ये आहोत, अनेक बंधनांमध्ये आहोत आपण. शरीराचं बंधन आहेच, मी शरीर आहे हे तर भाव आपल्या सगळ्यांकडेच आहे, पण त्याहीपेक्षा कितीतरी बंधामध्ये आपण आहोत. आणि म्हणून कळत न कळत आपला प्रवास ते कुठे करून चालतात तर मोक्षाकडे घेऊन जातात, निरपेक्ष आनंदाकडे घेऊन जातात. आणि सहज अवस्थेमध्ये काय आहे तर ते आपल्याला घेऊन जातात. आणि म्हणून सद्गुरू जो बोध करतात, शास्त्रांनी फार सुंदर सांगितले, सद्गुरू बोधाचा परिणाम काय असेल तर साधकाचा किंवा त्या शिष्याचा देहभाव जो आहे किंवा देहाभिमान आहे तो क्षीण होत जातो. सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंचा अनुग्रह झाला तरच हे घडणार आहे, नाहीतर तो देहाभिमान वाढणार आहे. कारण मग मी करणार आहे, मी वाचणार आहे, मी अभ्यास करणार आहे, मी लेखन करणार आहे, झालंच. काका म्हणतात ना, हे जर मी असेल तो कुठून कृपा होणार? नाही होणार ना. मी असेल तर तो नसणार आहे आणि तो असेल तर मी नसणार आहे. कबीरांचंच वचन आहे, जब मैं था तब हारी नाही, अब हारी है तो मैं नाही. आणि म्हणून ज्या क्षणी सद्गुरु कृपा शिष्यावरती होते त्या क्षणी त्याचा देहाभिमान क्षीण होतो. देहाभिमान क्षीण झाला की परिणाम काय आहे तर सांगितलेलं आहे, तो म्हणजे त्याचा असंभावना दोष निघून जातो. याचा अर्थ मी आत्मा असीनच कसा? आत्मा तर सनातन काळाचा आहे, तो त्या कसा आहे? तो निर्गुण निराकार आहे, मी तर सगुण आहे, मग मी आत्मा असेनच कसा? म्हणजे मी आत्मा नाहीच, म्हणजे मी आत्मस्वरूप नाही किंवा मी आत्मा असणं शक्य नाही, हेच आपल्याला जास्त सत्य वाटतं. आणि हा भाव जो आहे तोच भाव म्हणजे कोणता आहे तर तो असंभावना भाव आहे. आणि हा असंभावना भाव सद्गुरूंच्या कृपेने त्यांच्या अनुग्रहाने काय होतो तो क्षीण होतो. आणि मग त्यानंतर पुढे म्हटलंय की ध्यानाने, आता या ध्यानामध्ये कोणाचं ध्यान होईल? आता अलक्ष्यासी लक्षित जावे, पण ते अलक्ष्याचं लक्ष होत नाही ना. मग अलक्ष्याला काय करतो आपण? बुद्धीचा निर्णय करतो की जे लक्ष आहे एका सगुण जे आम्ही धरलेलं आहे ते सगुण म्हणजेच काय तर तेच ब्रह्म आहे, म्हणजेच माझे श्री गुरु माझे सद्गुरु हेच ब्रह्मस्वरूप आहेत. आणि म्हणून त्या ब्रह्माचं जेव्हा आम्ही ध्यान करू तेच माझं उपास्य दैवक होईल, तेव्हा
उपास्य दैवत आणि उपासक या दोघांचं जेव्हा ऐक्य जाईल तेव्हा ऐक्य असताना द्वैत भाव हळूहळू लयाला जाईल आणि जिथे लयाला गेल्यानंतर असणारी जी अनुभूती आहे ती कोणाची आहे? ती खरी गुरुकृपा आहे. आणि म्हणून गुरु हे तत्व आहे जे शाश्वत आहे, निरंतर आहे, अविनाशी आहे, ज्याला अनंत असं म्हटलेलं आहे. गुरु अनंत, गुरु कृपा अनंत. का म्हटलंय अनंत? कारण त्याला अंत नाही, पार नाही, काही नाही असं असणारं हे विलक्षण तत्व आहे की ज्याचा अंदाज सुद्धा आम्ही शब्दांनी करू शकत नाही. आम्ही आपल्या शब्दांनी म्हणणार ते कसे आहेत, मग ते श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, दयाळू आहेत, हे सगळं आम्ही शास्त्र ऐकून ऐकून म्हणणार. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण बघतो किती दयाळू आहेत ते, काय त्यांची दयाळूची म्हणजे परिसीमा आहे, त्या दयेचा परिसीमा आपल्याला संतांच्या ठिकाणी बघायला मिळते. त्यांचं जीवन, त्यांचं चरित्र बघितल्यानंतर, त्यांची कृती बघितल्यानंतर लक्षात येतं की असा दया आपण कुणावरती नाही करू शकत. करू शकतो का? सद्गुरूच करू शकतात, अशी बाकी कोणी करू शकणार नाही. म्हणजे शिष्यासाठी दयाळूपणाची परिसीमा हा एक अनुभूतीचा विषय आहे. मला माहिती नाही तो प्रत्यक्षात बोलावा किंवा नाही, कधी प्रसंग आलो तर कधीतरी आपण सांगू, पण या क्षणी मात्र मी आता तो विषय काही घेत नाही, कारण आपल्याला पोर्शन पूर्ण करायचा आहे आजचा. आणि त्यानंतर त्यांनी म्हटले की असे सद्गुरू शिष्याला कोणत्या प्रकारची साधना देतात. ती साधना देत असतील तर 3 स्तरीय साधना असं म्हटलेलं आहे. पहिलं म्हणजे नामसाधना आहे, दुसरं म्हणजे तत्वचिंतन आहे की ज्याच्यामध्ये तत्वाचं चिंतन आहे किंवा लयचिंतन आहे, आणि तिसरं जे आहे ते ध्यान साधना आहे. आणि ह्या तिन्हीचा परिणाम काय आहे तर सोहम हा त्याचा अंतिम टप्पा आहे. आणि म्हणून त्रिस्तरीय साधना, जेव्हा बसलेला असाल ध्यानाला तेव्हा ध्यान करा. अन्यथा प्रवास करताय गाडीमधून, नोकरीला चाललेला आहात, मी स्वयंपाक करते, आमच्या अक्का नेहमी म्हणायच्या, चपाती करतेस ना, दुसरं काय करतेस, चपात्या करताना दुसरं काही नाही, विचार कर की काय करतेस. हातामध्ये कणकेचा गोळा आहे, कणिक कुठून आली? गव्हाची आली. गहू कुठे आला? शेतात आला. शेताला आधार काय? भूमीचा आहे. भूमीला आधार काय? जलाचा. जलाला आधार काय? तेजाचा. तेजाला आधार काय? वायूचा. वायूला कोणा? आकाश. आकाशाचा ब्रह्मकर. बस जा. पोळ्या करता करता ब्रह्मचिंतनच घडलं पाहिजे, अशी सवय लावणं याला साधना म्हणतात. अखंड म्हणून काका म्हणतात ती 5 मिनिटं आणि 10 मिनिटं करायची नाही. अखंड वृत्ती ब्रह्माकार करायची असेल तर त्या चिंतनातूनच, ब्रह्मचिंतनातूनच आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल ना. आणि म्हणून लयचिंतन आहे, तत्वचिंतन आहे, ध्यानचिंतन आहे, आणि मग त्या सगळ्याचा परिणाम जो आहे ते सोहम, मग ती सहज अवस्था आहे. आणि मग सहज अवस्थेमध्ये भावही नाही की आपण काही करतोय, हा भावही त्या ठिकाणी नाही. ही दुसरी काय आहे तर ही गुरुकृपा आहे. तिसरी कृपा सांगितली. तिसरी कृपा कोणती आहे तर ती शास्त्रकृपा आहे. बरेच वेळेला असं होतं आपण अनेक गोष्टी वाचतो पण आपल्याला कळत नाही. वेदवचन आहे, शास्त्रवचन आहे, संत वचन आहे, आपल्याला कळतच नाही. या तिन्हीमध्ये खरं तर एक वाक्यता आहे बरं. वेदवचन, शास्त्रवचन आणि गुरुवचन किंवा शांतवचन या तिन्हीमध्ये एक वाक्यताच आहे. पण आपल्याला ते कळत नाही, आपल्याला त्याचा अर्थच कळत नाही. दासबोध कळायला सुद्धा आपल्याला किती वेळ लागतो. आपल्याला असं वाटतं की ती ओवी मला वरवरची वाटते. मला वाटतं मी एकदा सांगितलंही होतं, जेव्हा आम्ही बेलसरे गुरुजींकडे गेलो आणि त्यांनी मला विचारलं की तुला दासबोधातली ओवी माहितीये का? म्हटलं कोणती ओवी? आपण यथेचं अन्न जेवणे. म्हटलं हो माहितीये. म्हणाले. मी म्हणाले आपण यथेचं अन्न जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. श्रीराम असं मी ती ओवी म्हटली. त्यावर बेलसरे गुरुजी म्हणाले, अगं ओवी फक्त शब्दांनीच पाठ केलीस, त्यातला अर्थ काय? आपण यथेच जेवणे, तुला आत्मज्ञान झालंय का? तुला ब्रह्मज्ञान झालंय का? समर्थ विद्यापीठाच्या कामाच्या निमित्ताने तुम्ही ज्ञान वाटायला निघालायत, सगळ्यांना शिकवायला निघालायत. आधी तुम्ही भरपूर मिळवलेत का? मिळवल्यानंतर वाटा ना, पण आधी मिळवा तरी. आणि तेव्हा इतकी नवीन होते. 1988 ची गोष्ट सांगते. काही कळत नव्हतं तेव्हा, दासबोधच कळत नव्हता. कुठं काय कळणार आपल्याला? याचा अर्थ सरळ सरळ संतांची वचनं नाही न कळत आपल्याला समर्थ काय म्हणतायत ते. समर्थ दासबोधामध्ये म्हणतायत प्राणनाथ तो आधी धरावा. वैस्तवन केलंय आणि प्राणनाथाचं वर्णन केलंय.
आम्ही किती वेळा दासबोध वाचला, वायुस्तवन किती वेळा वाचलं, पण प्राणनाथ याचा अर्थ नाथ म्हणजे माझा खरा सखा कोण आहे, तर तो प्राण आहे. प्राणाशिवाय मी राहू शकत नाही, आणि प्राणाशिवाय मी जर राहू शकत नसेल तर प्राणनाथ म्हणजे साक्षात हनुमंत आहे. हे मला दासबोधामध्ये किती वेळा समर्थांनी सांगितलं. कळतं का होत आपल्याला? झाली का शास्त्रकृपा? नाही ना होती, अशी सहजासहजी नाही होत. फार अनन्य भावे ग्रंथालाही शरणात जावं लागतं. आणि म्हणून गमतीनी काका म्हणतात की जो ग्रंथ वाचतोय ना त्याला शरण जा आणि वाच. त्या ग्रंथाला शरण जा, ग्रंथकाराला शरण जा, आणि मग तुम्ही ग्रंथ वाचा. म्हणजे काय होईल? त्या ग्रंथाची आणि ग्रंथकाराची कृपा होईल. ग्रंथाची कृपा झाली की त्यातलं शास्त्र कळेल, आणि ग्रंथकाराची कृपा झाली की तो जे जे आपल्याला देऊ पाहतोय ना ते सगळं आपल्याला मिळेल. किती सुंदर परमपूज्य डॉक्टर काका सांगतात. जी काकांनी हे सगळं सांगितलंय बरं का. आता जबाबदारी आहे की नाही आपली, त्यांनी सांगितलेलं आहे तसा अभ्यास करणं आपली जबाबदारी आहे. ते आहेत मार्गदर्शन करायला आपल्याला, पण समजून घेणं काय आहे हे सगळं समजलं पाहिजे. छोट्याच्या नामसाधनेमध्ये कितीतरी अशा उभ्या आहेत की ज्या आपल्याला इतक्या गूढ आहेत. आपल्याला वाटतं नामसाधनेचा सर्वसोबत किती सोपं आहे. नामाचा महिमा जाणे विश्वंभर. तो शिवशंकर नामाचा महिमा जाणतो. वाराणसी क्षेत्र तीर्थक्षेत्र वाचून झाली ओवी. पण तीर्थ म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे शरीर हे मला गीतेने सांगितलं असेल तर वाराणसी क्षेत्र, किती दिवस आम्ही वाराणसी क्षेत्र म्हणजे तिथे जाऊन यात्रा करणार? त्याहीपेक्षा संत म्हणजे चालती बोलती तीर्थक्षेत्र आहेत, त्यांच्या चरणी जाऊन याच क्षेत्राचं तीर्थक्षेत्र आम्ही करून घेणं अपेक्षित आहे ना. हे दडलेले अर्थ, ह्याला काय म्हटलेलं आहे तर शास्त्र कृपा आहे. ही शास्त्र कृपा केव्हा होते? ही सद्गुरूंच्या कृपेनेच होते. आणि मग काका म्हणतात मग ती ओवी जी आहे ना ती मंत्राच्या दर्जाची आहे. समर्थांची माऊलींच्या प्रत्येक ओवी म्हणजे मंत्र आहे. मननेन त्रायते इति मंत्र. मनन केल्यानंतर ती ओवी आपल्याशी बोलायला लागते, आणि जेव्हा ओवी बोलली जाते ना तेव्हा तो ग्रंथकार आपल्याला त्यातला दडलेला अर्थ सांगतो. याला शास्त्रकृपा म्हणतात. केव्हा होते तीही? गुरुकृपेशिवाय होते का हो शास्त्रकृपा? नाही ना होत. म्हणून पहिल्या टप्प्यावरती गुरुकृपा आहे, आणि त्यानंतर होणारी काय आहे तर शास्त्रकृपा आहे. आणि मग शास्त्रकृपेच्या साह्याने हळूहळू आपल्याला जो साधनेचा मार्ग आहे तो साधनेचा मार्ग उमजायला लागतो. हळूहळू आपण एका ठिकाणी स्थिरावतो, आणि मग जेव्हा एका ठिकाणी स्थिरावतो, एक उपास्य दैवत, एक संप्रदाय, एक ग्रंथ, एक संत, एक पंथ, असे जसजसे आपण आजूबाजूचं सगळं नको ते सारत जातो आणि एकाच वाटेने जायला लागतो, तेव्हा हळूहळू हळूहळू आपण आपल्या गंतव्यस्थानाच्या जवळ येतो. आणि मग जेव्हा गंतव्यस्थानाच्या जवळ येतो तेव्हा काय आहे, शेवटच्या टप्प्यावरती होणारी कृपा कोणती असेल तर ती आत्मकृपा आहे. मग आता ही आत्मकृपा कोणाला होते? ती सगळ्यांवरतीच होईल का? नाही ना होणार. म्हणतात ना गमती काकांचाच दृष्टांत आहे खूप सुंदर, की व्यवहारामध्ये 100 लग्न जर ठरली तर काय आहेत, तर ती कशी आहेत त्यातली? 100 लग्न ठरली तर त्यातलं एखादं मोडतं, पण परमार्थामध्ये काय आहे, 100 असतील तर 100 मोडलेली आहेत, आणि एखादं म्हणजे 99 मोडलेली आहेत आणि एखादं झालेलं आहे. एखादाही नाही. गीता म्हणते मनुष्यानाम सहस्रेषु. ज्याचा अर्थ या पंथावरून, या वाटेवरून जेव्हा आपण वाटचाल करायला लागतो तेव्हा अधिकार संपन्न जेव्हा होतो, तेव्हा अधिकार संपन्न अशा भक्ताला किंवा त्या साधकाला जे फल आहे ना ते तात्काळ मिळतं. मग अधिकार म्हणजे काय, तर पुरुषार्थ कमवायचा आहे. मग तो कमवायचा बघा, तो कधी डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद नाही, काही नाही, तो प्रत्येकाने कमवायचा आहे. समर्थांचं वचन आहे ना आपल्याकडे, आपण कल्याणकरी म्हणतो. समर्थांचं ते पसायदान आहे, त्याच्यामध्ये एक वचन आहे बघ, तुझा तुची सावरी. माझा तोल गेला, माझं मी सावरायचं. मला तहान लागले, मी पाणी प्यायचंय. मला भूक लागले, मी खायचंय. तसं मला आत्मदर्शन करून घ्यायचंय, मला आत्मज्ञान मिळवायचंय, मला ब्रह्म अनुभव घ्यायचंय. साधना कोणी करायचे? आशीर्वाद ते देतील, मार्गदर्शन ते करतील, सगळं ते करतील. पण शेवटी काय आहे, घोड्याला पाण्यापर्यंत नेणं हे काम आहे त्यांचं. पाणी तर आपलं आपणच प्यायला पाहिजे ना घोड्यानी. म्हणजे अधिकार आपला आपणच वाढवला पाहिजे. आणि म्हणून तो पुरुषार्थ आहे
आणि पुरुषार्थ म्हणजे साधनाही ज्याची त्यालाच करावी लागते, ती दुसरी कोणी आपल्याऐवजी करत नाही. आहेत आता रामकृष्ण परमहंसांच्या ज्या माताजी होत्या ना, जेव्हा रामकृष्णांनी देह ठेवला तेव्हा अनेक तिथे संन्यासी होते. त्या संन्यासांना मठाचे काही व्यापार होते, खूप कामं असायची मठामधली. तेव्हा त्यांना दिलेल्या माळा व्हायच्या नाहीत. दंडक होता म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या मध्ये की प्रत्येक संन्यासांनी 100 माळा केल्या पाहिजेत. मग त्यांना त्या जमायच्याच नाहीत. मग कोणाच्या 40 राहिलेल्या असायच्या, कोणाच्या 50 राहिलेल्या असायच्या. मग काय करायच्या म्हणे, त्या उरलेल्या सगळ्या भक्तांच्या माताजी स्वतः करायच्या एका जागी बसून. असं एखादं, त्याला आपण म्हणतो ना काय अपवादात्मक, पण सर्वसामान्यपणे ज्याची साधना जी आहे ती ज्याची त्यालाच करावी लागते. आणि मग ह्यामधल्या टप्प्यामध्ये सद्गुरू भेटेपर्यंत उपासनेच्या ईश्वराच्या उपासनेला पर्याय नाही. आणि मग एकदा सद्गुरू भेटले की मग मात्र दुसरं कोणतंही उपास्य दैवतच नाही, असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. गमतीने मंदाते खूप छान म्हणतात बरं का. मंदाते म्हणतात बरेच वेळेला असं होतं, आपण जेव्हा सद्गुरूंच्याकडे येतो तेव्हा पण असं ऐकून आलेलं असतं म्हणे. म्हणे व्यवहारामध्ये असं घडतं की आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे घोडी आहे, आमच्याकडे माडी आहे, आमच्याकडे वाडी आहे आणि वैभवादी सगळं पण आहे. आणि तसंच आमच्याकडे काय आहे तर आमच्याकडे एक महाराज सुद्धा आहेत. मग याच्यासाठी महाराज आहेत का? नाहीयेत. सद्गुरु तत्व कशासाठी आहे? आणि म्हणून उपनिषदांनी सांगितलं नाही, यदेव करोती, काय करणार आहात, विद्यया करोती तदेव वीर्यवत्तारम भवती. तेच कसं आहे तर ते जे जाणीवपूर्वक केलेलं साधन आहे, जाणून घेऊन केलेलं साधन आहे, ते अत्यंत परिणामकारक आहे. आणि म्हणून दर्जेदार साधनं असली पाहिजे, याच्यावरती जो भर आहे तो भर एवढ्यासाठी आहे. आणि प्रतिष्ठेसाठी गुरुतत्व की हे मिरवण्यासाठी नसावं, कारण जेव्हा ते मिरवण्यासाठी असतं तेव्हा तिथे कळत नकळत काय आहे, त्या चमत्काराची अपेक्षाच आहे. गमतीने एकदा मला आठवतंय डॉक्टर काकांनी एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं. म्हणे एक कोणीतरी साधक त्यांच्याकडे आले आणि ते साधक आल्यानंतर ते म्हणाले म्हणे की मी ज्या संप्रदायातून आले होते माझे सद्गुरू इतके म्हणजे त्या साधकाला असं म्हणायचं होतं, माझ्या सद्गुरूंचं सामर्थ्य विलक्षण आहे. तो काय म्हणाला साधक की माझ्या सद्गुरूंचं इतकं सामर्थ्य आहे की एका क्षणामध्ये होत्याचं नव्हत्याचं करण्याचं सामर्थ्य आमच्या काय तर सद्गुरूंचं आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या दर्शनालाच या. काका फक्त हसले आणि काका म्हणाले, होत्याचं नव्हतं करणं, काल शहर होतं आणि आज भकास झालं. कालचं असणारं शहर भकास झालं, असं कशामुळे होतं? ऑटोमबॉम्ब सारख्या एखाद्या विघातक जे आहे त्या साधनेने असं होऊ शकतं. मग गुरुतत्व असं आहे का, होत्याचं नव्हतं करणारे? तसं नाहीये. म्हणजे कुठेतरी चमत्कार अपेक्षित जेव्हा आहेत, तसं काही असेल तर इथे लक्षात ठेवलं पाहिजे. फार सुंदर त्या ठिकाणी काका म्हणाले की जर अशी आपली काहीतरी अपेक्षा असेल, लौकिकातलं मला पाहिजे म्हणून मला सद्गुरूंच्या चरणी जायचंय, तर ते म्हणाले मागणी तसा पुरवठा असणार आहे. आणि मग या मागणी तशा पुरवठ्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे? खरंच काही शुद्ध मिळणार आहे का? किती जागृत राहायला पाहिजे. आणि मग अशा वेळेला समर्थ आपल्याला सांगतात ना की ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका, म्हणून तपासून घ्या सांगितलंय. गुरु निश्चय, गुरु लक्षणं सांगितलीत आणि मग गुरु निश्चय सांगितलंय. का सांगितलं? एवढ्यासाठी सांगितलं. आणि म्हणून ह्या 4ही कृपा ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या आहेत. आणि या सगळ्या ठिकाणी गुरुकृपा जी आहे ती, ज्याच्यामध्ये जसं आपण गणितामध्ये म्हणतो की एक आकडा जो आहे तो कॉमन आहे सगळ्यामध्ये, तशी गुरुकृपा ही सगळ्या ठिकाणी काय आहे, आवश्यक अशी असणारी कृपा आहे. आणि मग याच कृपेची अभिव्यक्ती जी आहे ती वेगळी आहे. म्हणून मग ईशकृपा, मग येणारी गुरुकृपा, मग येणारी शास्त्रकृपा आणि मग येणारी आत्मकृपा असं सांगितलंय. आणि मग गुरु आणि सद्गुरूंमधला फरक किती छान समर्थांच्या पूर्ण समासामध्ये आपल्याला दासबोधामध्ये हा विषय समर्थांनी खूप सुंदर समजावून सांगितलाय. आपण लौकिकामध्ये किती गोष्टींकडून शिकतो. बघा, एखाद्या गावाला गेलेलो असतो, आपल्याला रस्ता माहीत नसतो, रस्त्यामध्ये एखाद्या माणसाला विचारतो का हो आम्हाला या गल्लीत जायचं, कुठून जायचं? तो रस्त्यावरच्या कोपऱ्यावरचा माणूस सुद्धा म्हणतो तुम्ही इकडे वळून जा, डावीकडे गेलात ना की तुम्हाला जिथे जायचंय त्या गंतव्याच्या स्थानाला तुम्ही पोचाल. ज्यांनी मला योग्य वाट दाखवलेली आहे त्या क्षणापुरता तो कोण आहे तर तो वाट दाखवणारा वाटाडे हा माझा मार्गदर्शक म्हणजे गुरुच नव्हे काय? असे व्यवहारामध्ये किती लोकांकडून आपण काय काय शिकत असतो बघा बरं. घरातली मुलगी जी असते ती आईकडून शिकत असते, वडिलांकडून शिकत असते, दादाकडून शिकत असते, ताईकडून शिकत असते, घरात काका मामा सगळ्यांकडून शिकत असतो आपण.
आपल्या आजूबाजूंकडे शिकत असतो, शिक्षकांच्याकडून शिकत असतो. उपनिषदांचा तर विषयच आहे. पहिल्यांदा पोर आईकडून शिकतं, मग वडिलांकडून शिकतं, मग आचार्यांकडून शिकतं. उपनिषदांमध्ये टप्पाच दिलाय विद्यार्थी दशेमध्ये. आपण जसजसे आपण वय वाढत जातं तसं कोण कोण आपण कोणाकोणाकडून काय काय शिकत जातो. असे हे सगळे जरी शिकत गेलो तरी सुद्धा या सगळ्यांना गुरु म्हटलंय आणि सद्गुरू मात्र वेगळे आहेत. पण गुरु शब्दाची व्युत्पत्ती जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या गुरु शब्दाच्या व्युत्पत्तीमध्येच म्हटलंय की जे अंधकारातून किंवा जे तमातून अज्ञानातून मला ज्ञानाकडे नेणारं जे तत्व आहे तेच कोण आहेत तर ते गुरु आहेत. मग लौकिकामध्ये माझे माता पिता माझे गुरु आहेत. शिकतो. आता हे जे काही लौकिकातल्या कलांचं आहे हे सगळे गुरु आहेत, पण सद्गुरू मात्र वेगळा आहे. आणि स्वतः समर्थच त्या ठिकाणी म्हणतात परी मोक्षदाता सद्गुरू वेगळाची. मोक्ष देणं याचा अर्थ त्या बंधनातून, देहाच्या बंधनातून जीवाला काढण्याचं कार्य करणारे जे कोण असतील तर ते सद्गुरू आहेत. आणि म्हणून हे काही वेगळे आहेत आणि हे वेगळे असणारे त्यांना मोक्षदाताच म्हटलेलं आहे. बघा लौकिकातले किती असतात. आपण शाळेमधले, आपण जेव्हा बालवाडीत जातो ते शिक्षक वेगळे आहेत, प्रायमरी शिक्षक वेगळे आहेत, सेकंडरीचे शिक्षक वेगळे आहेत, कॉलेजचे शिक्षक वेगळे, महाविद्यालयातले वेगळे आहेत, PhDचे वेगळे आहेत. त्या शिक्षकांच्या विषयी आपल्याला आदर असतो बरं का. पण जसजसे आपला बुद्धीचा विकास होत जातो तसतसे आपले मार्गदर्शक बदलतात की नाही. कारण ज्ञान बदलणार आहे तिथे, पण हे ज्ञान एकच आहे जे माझ्या स्वरूपाचं ज्ञान आहे आणि ते देणारा एकच आहे आणि ते म्हणजे सद्गुरू आहेत. आणि म्हणून त्यांनाच काय म्हटलेलं आहे तर मोक्षदाता म्हटलेलं आहे. आत्मारामध्ये समर्थांनी सुंदर शब्द वापरलाय तो म्हणजे मोक्ष पाणी. खूप सुंदर शब्द आहे बरं का. आत्मारामाच्या शेवटच्या समासामध्ये समर्थ मोक्ष पाणी असा अर्थ शब्द वापरतात. पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातामध्ये मोक्ष देण्याचं सामर्थ्य, तात्काळ मोक्ष देण्याचं सामर्थ्य आहे ते सद्गुरू म्हणजे कोण आहेत तर ते मोक्ष पाणी आहेत असं म्हटलेलं आहे. आणि असे काय आहेत तर त्यांना सद्गुरू म्हटलेले. आणि मग त्या सद्गुरूंचं वर्णन करताना समर्थ एका ठिकाणी म्हणतात फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार. वस्तू म्हणजे ब्रह्मतत्व काय आहे, नेमकं सार काय आहे. जसं तूप हे दुधाचं सार आहे, ते दिसत नाहीये पण तेच सार आहे. आम्ही एखादा प्रचंड मोठा वृक्ष बघितला तर त्या वृक्षाच्या फांद्या दिसतात, फळं दिसतात, सगळं दिसतं, पण त्या वृक्षाचं मूळ जे मला दिसत नाही ते न दिसणाऱ्या मुळामुळेच प्रचंड असणाऱ्या वृक्षाला काय आहे तर संपूर्ण अस्तित्व आहे. मग न दिसणारं जे तत्व आहे तेच दाखवण्याचं कार्य करणारे कोण आहेत तर ते सद्गुरू आहेत. जे अलक्ष्य आहे तिकडेच लक्ष दाखवणं आणि हे जे काही दाखवण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे ते काय आहे तर ते सद्गुरू आहेत असं म्हटलेले. आणि म्हणून ते साक्षात मोक्ष पाणी आहे. नाथ महाराजांनी सुंदरता वर्णनच केले जो शब्दज्ञाने पारंगतू. याचा अर्थ त्यांना काय आहे तिन्ही प्रस्थान त्रयीचं परिपूर्णपणे ज्ञान आहे. शब्दज्ञाने पारंगतामध्ये म्हणजे शब्दांमध्ये कोणत्या शब्दांमध्ये ते पहिल्यांदा कळलं पाहिजे. शब्दज्ञाने याचा अर्थ एखादे पंडितही असतात ना, आमच्या मंदाते गमतीने म्हणतात शाळेमध्ये शिक्षक तक्ता तयार करतात, एखादा वक्ता असतो, तक्ता पण आपल्याला शिकवतो, वक्ता पण शिकवतो आणि प्रवक्ता सुद्धा शिकवतो. कोणाकडून शिकायचं म्हणे, जोपर्यंत बालबुद्धी आहे तोपर्यंत तक्त्याकडून शिकावं. थोडे मोठे झाले की वक्त्याकडून, कारण वक्त्याचं ऐकल्यानंतर पुष्कळ ज्ञान त्यांनी पुष्कळ वाचलेलं असतं आणि त्यामुळे तो विविध ग्रंथांचा आधार देऊन शिकवतो, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, म्हणून वक्त्याचं ऐकावं. पण जीवाचं हित करून घ्यायचं असेल तर प्रवक्त्याचंच ऐकावं, जो अनुभवाने बोलत असतो. हे अनुभवाने बोलणं हे सद्गुरूंचं बोलणं आहे. आणि म्हणून शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू, अखंड ब्रह्मानंदामध्येच ज्यांची वृत्ती आहे असे ते कोण आहेत. याचा अर्थ प्रत्येक वृत्ती ब्रह्मानंदाचीच आहे. येणारी वृत्ती आपल्याकडे बघा किती वृत्ती क्षणाक्षणाला आपल्या अंतःकरणाचं जर आपण साक्षीत्व केलं, थोडं शांत बसलो तर लक्षात येईल की बसलेलं असतं नाम घ्यायला पण काहीतरी वेगळंच आठवतं, कुठंतरी मन जातं.
अशा या अंतःकरणामध्ये विषयांच्या म्हणा, कोणत्या तरी अनेक वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये नित्य उमटत असतात. आणि अशा या उमटीमध्ये पण संतांच्या किंवा सद्गुरूंच्या मात्र ज्या वृत्ती येतात त्या सगळ्या ब्रह्मानंदाच्या ब्रह्मलहरीच आहे. आणि म्हणून ते आनंदाचे सम्राट समजले जातात. स्वानंद सम्राट असंच त्यांना म्हटलं जातं. स्वतःच्या आनंदाचे सम्राट आहेत ते. त्यांना कशाच्याही आनंदासाठी कशावरती अवलंबून राहावं लागत नाही. विषय त्यांना लागतच नाही. आणि म्हणून ब्रह्मानंदे डुल्लतू शब्दज्ञाने समर्थू. जे ज्ञान त्यांच्याकडे आहे ते शब्दाने इतरांना सांगण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे ना त्यांना सद्गुरू म्हणतात. शब्दांनी समजावून तर सांगता आलं पाहिजे. बरेच वेळेला असं होतं शब्दांनी सांगता येत नाही. आम्ही शिक्षक बरेच वेळेला असं होतं बरं का. आता मी काही बोलतेय पण जेव्हा शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहायची आणि एखादा शब्द आडायचा हो सांगताच नाही यायचा कारण त्याचा नेमका अर्थ माहिती नसायचा. मग ज्या वेळेला तो शब्द आपल्याला नीट कळलेला नसतो ना त्यावेळेला तो शिक्षक इतके जड शब्द वापरतो की त्या शब्दाच्या जंजाळामध्ये तो स्वतःच घोटाळला जातो कारण त्याचे कन्सेप्टच क्लिअर नसतात. आणि त्याचे कन्सेप्ट जेव्हा क्लिअर नसतात तो दुसऱ्यांचे कन्सेप्ट काय क्लिअर करेल? नाही ना करणार. पण इथे शब्दज्ञाने पारंगतू शब्दज्ञाने समर्थू याचा अर्थ सद्गुरू कसे आहेत? शब्दज्ञानामध्ये समर्थ आहेत आणि म्हणून समर्थपणे ते काय करतायत तर तो हा सगळा विषय शिष्याला समजावून देणार आहेत. तो मूर्तिमंतू स्वरूप माझे. सद्गुरूंचं वर्णन केले बरं का नाथांनी. असे कोण आहेत तर हे सद्गुरू आहेत आणि यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. मग असे ते काय टप्प्याटप्प्याने आपण बघितले दिलेली साधना आहे. आणि मग या साधना देताना सद्गुरूंचं कार्य खूप छान आहे बरं का. काय सद्गुरू कार्य करतात म्हणजे साधना आता देतात. साधना केली खरंच मनापासून एखाद्या शिष्याने साधना केली तर त्याला थोडासा काहीतरी अनुभव येतो. अनुभव आल्यानंतर एखादी कुठेतरी सिद्धी येते. मग त्या सिद्धीचा प्रतिबंध अलगद ते बाजूला काढतात. शिष्य त्याच्यात अडकूच नाहीये म्हणून अशी साधनाच देत नाहीत की ज्या साधनेमध्ये शिष्य अडकून पडेल, ज्या सिद्धीमध्ये शिष्य अडकून पडेल अशी कोणतीही साधना ते देतच नाहीत. खरे सद्गुरू जे आहेत ते सिद्धीचा काय करतात तर प्रतिबंध जो आहे तो बाजूलाच करतात कारण ते टाळायला हवंय. आणि मग तो टाळण्यासाठी काय आहे तर ते सगळं जे सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य शिष्यासाठी सद्गुरू वापरत असतात. बरं आपल्याला कळत पण नाही की कुठेतरी आपला अहंकार असतो, कर्तृत्व असतं. ती कर्तृत्व रहित साधना करता आली पाहिजे ना. कारण मी साधना करते किंवा माझ्या हातून साधना होत नाहीये असं म्हणणं म्हणजेच आपलं कर्तृत्व असणं. तर साधना हा प्रांतच त्यांचा असेल तर साधना दिलेली त्यांनी आहे, करून घेणारे ते आहेत आणि त्यांचं ते परिपूर्ण करून घेतील. मी कशाला त्याच्यामध्ये करायचं? मी त्यांनी सांगितलेली आज्ञा पाळायची. एवढे आपले सुस्पष्ट विचार आहेत का? मी एवढे सुस्पष्ट विचार असतील तर ह्या सगळ्या सिद्धींचा प्रतिबंध बाजूला काढण्यासाठी अशी एकच साधना शास्त्रांनी मान्य केलेली आहे आणि ती म्हणजे कमीत कमी शब्दाचा बोध असणारा तत्वमसी आहे. आणि मग तो तत्वमसी जो आहे तो आपण आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवून घ्यायचं आहे. ते समजून घ्यायचं आहे आणि समजून घेऊन साधना करायची आहे. तत्वमसीचा जप नाही, तत्वमसी घोकायचं नाही. ते सारखं येता जाता रामासारखं रामाच्या नामासारखं बोलायचं नाही. कारण समर्थ म्हणतात की नाही महावाक्य उपदेश भला परी त्याचा जपू नाही बोलला तेथ विचारची केला पाहिजे साधके. वैचारिक साधना हा ज्ञान मार्ग आहे आणि तो ज्ञान मार्ग हा संतांना शास्त्राला आणि वेदाला मान्य आहे. आणि जो वेदाला मान्य आहे तो सद्गुरूंना मान्य आहे. आता इतकं आपलं ते गणित नक्क बसलेलं असलं पाहिजे. आणि मग यासाठी त्यांनी केलेला जो बोध आहे तो तत्वमसीचा बोध आहे. आणि मग त्यानंतर गुरुकृपेची रीत त्याचा थोडा विचार करूया आणि मग मी थांबते. मला 5:15 झालेले दिसतात. 1-5 मिनिटं घेते आणि मग मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. गुरुकृपा जेव्हा होते तेव्हा आपण आत्ताच बघितलं मगाशी की सद्गुरू पहिल्यांदा काय करतात तर अधिकारी जो साधक आहे किंवा अधिकारी भक्त जो आहे त्याला एखाद्या अनुभवाचं काय करतात तर मधाचं बोट चाटणाप्रमाणे ते काय करतात तर त्याला त्याची गोडी लावतात. याचा अर्थ गोडी लावणं, परमार्थाची गोडी लावणं हे कार्य कोणाचं आहे? हे आपलं कार्य नाही हो की आपण आपल्या सामर्थ्याने या मार्गात येतच नाही.
आपल्याला असं वाटतं की मी ग्रंथ वाचून आलो, असं तसं नाहीये. समर्थांची कृपा आहे म्हणून आम्ही समर्थ संप्रदायात आलो. सद्गुरूंच्या कृपेशिवाय इथे काही होणार नाही ना, कारण हा प्रांतच मुळात त्यांचा आहे, तिथे आपलं काहीच चालत नाही. आणि म्हणून अधिकारी जो कोणी आहे त्या अधिकाऱ्याला त्या मार्गामध्ये आणणं आणि तिथे स्थिर करणं ही त्यांची कृपा आहे. आणि म्हणून पहिल्या कृपेने ते आपल्याला त्या संप्रदायामध्ये किंवा एका ठिकाणी स्थिर करतात. बुद्धीची स्थिरता ही पहिली त्यांची कृपा आहे बरं का आपल्यावरती झालेली. आपण एका ठिकाणी स्थिर राहणं, एक मार्ग त्यांनी दिलेला, त्या मार्गाने आपण तिथेच जाणं आणि त्यानुसार साधना करणं, त्यांनी सांगितलेलं आणि त्यांनी तो दिलेला अनुभव, कारण त्यांचे विचार आपल्याला आवडलेले असतात, तिथे आपण स्थिरावतो. ही काय आहे तर हे सगळी त्यांची कृपा आहे. आणि म्हणून ती काय आहे ही पहिली त्यांच्या कृपेची काय आहे तो पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यावरती ते काय करतात, बरेच वेळेला असं होतं ज्या वेळेला अनुग्रह दिला जातो तेव्हा आजूबाजूला कोणी नसतं, मग काही प्रक्रिया दिली जाते. मग प्रक्रियेच्या वेळेला आपण डोळे मिटून बसलेलो असतो. मग डोळे मिटून बसल्यानंतर बरेच वेळेला असं होतं की एखादा स्पर्श केलेला जातो. 4 प्रकारच्या दीक्षा आहेत, कोणी नजरेने दिलेलं आहे, कोणी स्पर्शाने दिलेलं आहे, कोणी संकल्पाने दिलेलं आहे, काही विचारांनी दिलेले. कसा प्रत्येकाचा अधिकारानुसार ते वेगळे वेगळे देतील, पण सर्वसामान्यांचा स्पर्श म्हटलेला आहे. आणि परमार्थामध्ये सद्गुरूंचा आणि संतांचा जो आहे त्याला शब्द आहे संस्पर्श. बघा भागवतामध्ये येतं की महर्षी नारदाने बाळध्रुवाला संस्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर तो भावावस्थेमध्ये समाधीमध्ये गेला. हे समाधीमध्ये जाणं हे अनेक योग्यांच्या बाबतीत आपण जे बघतो तो संस्पर्श आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचा तुमचा आमचा स्पर्श आहे आणि संतांचा संस्पर्श आहे. तेव्हा त्या स्पर्शातून काय केलं जातं तर त्या स्पर्शातून आपला देहाभिमान, मी देह नाही, हे सगळं त्याच्यातून काढलं जातं. हे काढण्याचं काम आहे. आणि म्हणून देहाशिवाय मी नाही ही अनुभूती दुसऱ्या टप्प्यावरती आहे. ती कशातून आहे तर ती त्यांच्या संस्पर्शातून आहे, त्यांच्या नजरेतून आहे, त्यांच्या संकल्पातून आहे. कारण या जीवाला मुक्त करीन हा संकल्प जोपर्यंत त्यांचा होत नाही ना तोपर्यंत ते आपला स्वीकारच करत नाही. त्यांनी स्वीकारलाय म्हणजे तो त्यांचा संकल्प आहे की मुक्त करायचा, त्यांचा संकल्प आहे. आणि आता जर आपण साधना केली नाही, आम्ही ठरवलं आम्ही काहीच करणार नाही, आम्ही मुक्त झालो नाही, तर लक्षात घ्या शास्त्राने असं म्हटलंय जोपर्यंत मी साधना करून मुक्त होत नाही तोपर्यंत आपण त्यांना जन्म घ्यायला लावतो. हे पाप तरी नाही ना करायचं आपण. विचार करतो का इतका की आपली एक छोटी कृती किती त्यांनाही त्रास देत असेल. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे तुम्हाला मला नकोय, पण माझ्या एखाद्या चुकीतेमुळे मी त्यांना त्यांना जर असा त्रास देत असेल तर किती मोठं आपल्या हातून चुकीची कर्म घडतात त्याचा विचारही आपण कधी करत नाही बरं का. म्हणून शास्त्र इतकं सुंदर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रातून आपल्याला कळल्या जातात. आणि म्हणून या ठिकाणी देहाशिवाय मी नाही हे आपल्याला त्यांची ही कृपा, त्या कृपेची दुसरी रीत आहे. नंतर म्हटलंय आपली अंतःकरण वृत्ती स्वरूपाकार करण्याची जी युक्ती आहे, म्हणजे अधिकारानुसार साधन देणं हे कार्य कोणाचं असेल तर तेही सद्गुरूंचंच आहे. आणि म्हणून ते युक्ती आहे कशा प्रकाराने करायचं, काय करायचं. त्याचबरोबर आपल्यावरती असणाऱ्या 5 भ्रांती, देहोहम भ्रांती, मी देह आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, जगत सत्यत्व भ्रांती, जग सत्य आहे वाटते. त्यानंतर असणारी संघ भ्रांती की तिच्या संघाने आपण राहतो, देहाच्या, धनाच्या, प्रतिष्ठेच्या, नातेवाईकांच्या या सगळ्या संघाने राहणारे विकार भ्रांती. स्थूल विकार आहेत, सूक्ष्म विकार आहेत. हे सगळे जे काही आपल्या भ्रांती आहेत 5 प्रकारच्या, या सगळ्या 5 प्रकारच्या भ्रांती समूळ त्यांच्या कृपेने निघून जातात. आणि त्या सगळ्या भ्रांती ज्या क्षणी निघून जातात त्या क्षणी चित्ताची अत्यंतिक शांती आहे. आणि मग चित्ताची शांती झाल्यानंतर त्या सद्गुरूंचा बोध त्या शिष्याच्या अंतरंगी स्थिरावणार आहे, तोपर्यंत तो स्थिरावत नाही. आणि म्हणून शिष्याच्या अंतरंगातल्या भ्रांती काढणं ही काय आहे, ही गुरुकृपेची रीत आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून 5ही भ्रांतीतून सद्गुरू आपल्याला अलगद बाहेर काढतात. आणि मग त्यानंतर वेदवचन, शास्त्रवचन, श्री गुरुवचन यातली एकवाक्यता, शास्त्राची महती पटवतात. आणि ज्या क्षणी शास्त्राची महती पटली जाते तेव्हा मग आपण शास्त्र ग्रंथ अध्ययन करायला सुरुवात करतो. जोपर्यंत आपण शास्त्राच्या ग्रंथांचं अध्ययनच करत नाही तोपर्यंत काय आपल्याला ग्रंथ कळणार आणि शास्त्रकृपा होणार.
त्यामुळे शास्त्रकृपा होण्यासाठी ते शास्त्राचे ग्रंथ वाचले पाहिजेत ना. मग शास्त्रावरती अत्यंत विश्वास, शास्त्राच्या शरणी सुद्धा अनन्यता येणं, हे सगळं काय आहे तर ह्या सगळी गुरुकृपेची ही प्रगटीकरण आहे. आणि म्हणून गुरुकृपेची ही रीत आहे. आणि अशा तऱ्हेने गुरु जे आहेत, सद्गुरू आहेत, ते शिष्याला आपलं म्हणतात आणि सगळं त्यांच्या अंतःकरणातलं ज्ञान, शास्त्र सगळं आपल्याला समजावून देतात. मग त्याच्यामध्ये भक्तीच्या विषयी सुद्धा मार्गदर्शन आहे, ज्ञानाचं मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर नेमकं तुम्ही आपण काय करायचं त्याचं मार्गदर्शन आहे. योग म्हणजे काय आपण नाक धरून बसलं पाहिजे असं नाही, पण प्रत्येक कर्मामध्ये परमेश्वराला आणून बसवणं हाही योगच आहे. आणि म्हणून जशा आम्ही बायका वेणी घालताना 3 पेड मिसळतो, तसं त्रिस्तरीय साधना करून घेऊन साधकाला अखंड अंतर्मुख ठेवणं, ईश्वराभिमुख ठेवणं, अशा तऱ्हेचं कार्य जे आहे ते करणारे कोण आहेत तर ते सद्गुरू आहेत, ज्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. आणि त्यांच्या उपकारांनी हा सगळा विषय आपल्याला समजतोय. किंवा आज काही आपलं चिंतन चाललंय, प्रारब्धाच्या कृपेने कोणी बोलणार आहे, कोणी ऐकणार आहे. कधी मी तिकडे होते आणि इकडे दुसरं कोणीतरी होतं, पण दोन्ही जे आहे ते त्याच ईशकृपेने आहे, त्याच सद्गुरु कृपेने आहे. आणि म्हणून त्याच कृपेने जे काही आपण ज्ञान चिंतन केलेलं आहे ते सगळं त्याच चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला विराम देते. आणि या ठिकाणी आजचा जो विषय आहे त्याच्या विषयाचा न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. काही शंका असतील तर बघू आपण, पण या ठिकाणी मी थांबते. केलेली सेवा सगळी जी आहे ती श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि विराम पावते. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान चिंतन आजचं झालेलं आहे. गुरुकृपेची रीत हे समजून घेताना खूप छान वाटलं. सर्व भ्रांती काढून टाकतात हा विषय आणखीन आवडला. छान अभ्यास चाललाय सगळ्यांचा. आजच्या सत्रामध्ये आपण जे नियोजित केले होते ते तिन्ही घटक पूर्ण झालेले आहेत. आजच्या या विवेचनावर जर ऐकणाऱ्या कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. अजून 10 मिनिटं आपल्या हातात आहेत प्रश्नोत्तरासाठी. कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारावा. नमस्कार. प्रश्न नाही, अलकाताईंना खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार सांगण्यासाठी अनम्यूट केलंय. खूप खूप धन्यवाद. संजय, आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. हॅलो अलकाताई, नमस्कार. हॅलो, ऐकू येते का? हा बोला, येतोय आवाज. बोला, ऐकू. नमस्कार. आपल्या प्रवचन छान झालं आणि तिथल्या काही गोष्टी मला खूप आवडल्या, त्या सांगाव्याच्या वाटतात मला. आपण ज्या मननाबद्दल जे सांगितलं की मनन कसं करावं, म्हणजे तुम्ही जे स्त्रियांना पोळी करताना करावं, म्हणजे सतत मनन चिंतन चाललं पाहिजे हे ते सांगितलं. हा मुद्दा पटला छानपैकी. दुसरा, तुम्ही जो काही ओव्या सांगितल्या आपण यथेच्छ जेवणे किंवा तीर्थक्षेत्राच्या संदर्भातल्या ज्या सांगितल्या
त्या एकदम त्याचा अर्थ जो एकदम तुम्ही वेगळ्या अर्थाने सांगितला ते खूप भावलं. नंतर वक्ता प्रवक्ता आणि तक्ता वक्ता आणि प्रवक्ता ही पण संकल्पना तुम्ही समजावून सांगितली, ती पण छान वाटली. धन्यवाद. आपलं ऐकताना खूप छान वाटत होतं. मला शंका नाही काही, फक्त हे सांगणार. धन्यवाद. 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 नमस्कार. धन्यवाद. हो. अलकाताई नमस्कार. नमस्कार अलकाताई. हॅलो. सर नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला 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 बोला. मला प्रभाताई असं बोला. म्हणायचं हा हा अलकाताई, मला या पूर्ण आपल्या विवरणातून हे कळलं की एक उपासक दैवत, एक उपासनेचं नाम, एक स्वरूप संप्रदाय, पण चौथं कुठलं आहे स्तंभाचं साधनेचं हे ते नाही कळलं. 4 स्तंभ आहेत ना आपले, त्यात तुम्ही 3चं एक संत, मला स्पष्टीकरण. हा एक संत, एक संत, एक संत, एक हा पंथ, हा एक संत, एक पंथ, एक एक पंथ, ग्रंथ, एक एकच ग्रंथ. बोध. हा असं म्हणजे एकच, हा सगळं एकाच ठिकाणी. हा हा एक ते संत, कळलं. एक पंथ, एक ग्रंथ आणि एकच संप्रदाय, असं एकाच संप्रदाय. धरून म्हणजे भरकटायचं हा नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण इकडे तिकडे जातो अशा. हा 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 धन्यवाद. म्हणून ते सांप्रदायिक जे आहे ना बंधन, की हा सांप्रदायिक काय श्रवण करावं, की हा एका संप्रदायातून आपण म्हणजे दृष्टांत असा दिलाय की मला जर एका डोंगरावरती जायचंय तर अनेक वाटा आहेत. मग हा प्रत्येक वाटेतून मी जायचंय का, आज थोडं जायचं, पुन्हा खाली यायचं, दुसऱ्या वाटेने जायचं, पुन्हा यायचं, तिसऱ्या वाटेने जायचं, असं नाही हा करायचं. ज्या वाटेने चालू केले ना तिथून हळूहळू हळूहळू चालत जायचं. ओके, धन्यवाद. प्रत्येक ठिकाणी जायचं आणि खाली उतरायचं तर कधीच पोहोचणार नाही कोणत्या वाटेला. बरोबर, ध्येयापर्यंत म्हणून नाही एक पोहोचणार. संप्रदाय, एक संत, एक ग्रंथ, एक पंथ, असं. हा हा असं. धन्यवाद. अलकाताई नमस्कार. मी संजीवनी बोलते. हॅलो. बोला. हा हॅलो, बोला ना, बोला. परमार्थ सिद्धीसाठी 4 कृपा आपण जे सांगितल्या, ईशकृपा, गुरुकृपा, हा शास्त्रकृपा आणि हा आत्मकृपा. या हा सगळ्यामध्ये सगळ्यात गुरुकृपा ही श्रेष्ठ ना. ईशकृपापेक्षा सुद्धा त्याचं महत्व जास्त आहे. म्हणजे मी एक हो कबीरांचा दोहा आहे तो, तर त्यात सांगते, गुरु गोविंद कोऊ खडे काकू लागे पाऊ हो बरोबर. बलिहारी, असं जे आहे. म्हणजे इकडं हो परमेश्वर उभा आहे आणि त्याच्यापेक्षा यात तो म्हणतो की माझ्यापेक्षा सुद्धा सद्गुरु श्रेष्ठ आहेत, असं त्याच्यात त्यांचं वर्णन आहे. त्यामुळं हो ईश्वर कृपेपेक्षा ही गुरुकृपा ही सगळ्यात श्रेष्ठ मानायची ना, असं मला विचारायचं होतं. 100% ती श्रेष्ठ आहे. पण गुरुकृपा होण्यासाठी ईशकृपा, याचा तर कर्म तर शुद्ध झाली पाहिजेत ना पहिले. हा, सुरुवातीच्या टप्प्याला आपली कर्म कुठे शुद्ध असतात, माहिती कळतच नाही ना शुद्ध कर्म म्हणजे काय. बरोबर बरोबर. शुद्ध हा कर्म हा. नंतर कळायला लागतं आपल्याला. पण ईश्वराच्या कृपेने आपण जेव्हा येतो ना, म्हणजे परमार्थामध्ये येण्यासाठी जो काही बेसिक अधिकार लागतो हा, कर्मशुद्धीचा, तो बरोबर कर्मशुद्धीचा अधिकार, त्याच्यासाठी आपल्याला ईशकृपा सांगितली. आणि म्हणून म्हटलं की ईशकृपाचा परिणाम काय आहे, तर ती जी केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणं, ज्या उपासनेचं आपण म्हणतो की ज्याला आपण म्हणतो हे काय कर्म कनिष्ठ आहे, कनिष्ठ नाही आहे ते. नाही. वैराग्य येण्यासाठी, स्वयंशासन करण्यासाठी, आपला अधिकार वाढवण्यासाठी त्याचा उपयोग आहे. गुरुकृपा तर असलीच पाहिजे. त्याला मी पहिल्यांदा सांगितलं, हा प्रांत सद्गुरूंचा आहे. बरोबर फक्त बरोबर. शास्त्राने त्या टप्प्याने सांगितलेलं आहे, कारण पहिल्यांदा कर्मशुद्धी असली पाहिजे. कारण बरेच वेळा कर्मामध्ये कुठेतरी स्वार्थ असतो ना. म्हणजे जसं कलावती आई म्हणतात की मंदिरामध्ये येणारे बरेच जण आहेत, आई म्हणतात बरोबर मी लाख वाटायला बसले, पण लोक सगळे बरोबर. चवली आणि पावलीचेच आहेत. खरंय म्हणजे आता खरंय. त्यांना प्रापंचिकच हवंय ना. बरोबर हा आहे बरोबर. म्हणजे काय जे हवंय मागचं तिथे. हा तिथे ते जे म्हणून मागचं ते तेवढ्या सगळं पुरती. हा शुद्ध अय्युष्ट होतं. हा त्यांच्यासाठी तो टप्पा आहे ईशकृपा, म्हणून ती पहिली ईशकृपा आहे अशा. हा हा. गुरुकृपा तर काही वादच नाही. म्हणजे ती अविभाज्य घटक आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितलं, पारमार्थात अध्यात्मामध्ये गुरुकृपा हा अविभाज्य घटक आहे, त्याला पर्यायच नाही. आणि जसं जमिनीमध्ये तण उगवतात म्हणून आपण पेरणं सोडलेलं नाही, विमानाचे अपघात होतात, रेल्वेचे अपघात होतात म्हणून आम्ही प्रवास सोडलेले नाही, तसं खरंय. एखादा कोणीतरी बोगस निघतो म्हणून आम्ही गुरुपरंपरा उडवायची नाही. नाही नाही, खरंच आहे. बरोबर आहे.
ती आपण स्वीकारायचीच आहे. बरोबर आहे. आणि ते हे पण छान सांगितलं ताई तुम्ही, ते म्हणजे असे म्हणजे सिद्धी हे करणारे जे गुरु असतात ते अडक्याला 3 मिळाले तरी सुद्धा तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. बरोबर. आणि समर्थांची ओवीच आहे ती. हा. म्हणजे निवड सद्गुरू पारखून घ्यावा म्हणतात तसं आहे ते. म्हणजे गुरु सुद्धा आपण पारखून हे करून घ्यायला, सत्शिष्य जसं सद्गुरू पारखून घेतात तसं आपण सुद्धा त्याची पारख केली पाहिजे, असं हो. पण समर्थांनी म्हटलेलं आहे. ते छान हो. आवडलं, चांगलं सांगितलं मला. ते कबीरांचं जे तुम्ही दोह्यांचं हे केलं ना ताई, तर हं. एक इथं आहे पुस्तकामध्ये दिलेला, पण ते 2 दोह्यांचा आपण उल्लेख केला तो जरा ग्रुपवर टाकलात तर बरं होईल. दूसरा दोहा तो ऐसा है कि शब्द शब्द हर कोई कहे, हा शब्द के हाथ न पाँव. हा शब्द शब्द हर कोई कहे, शब्द के हाथ न पाँव. एक शब्द औषधू ठरे, दूसरा करे घाव. घाव. हा हा ते घाव शेवटचा घाव लिहून करतो ना तो, घेतलं ते. शिष्याच्या जीवभावावरतीच गाव करतो ना सद्गुरूंचा बरोबर. बोध. हा. ते तशा 3 ओळी अर्थाने. लिहिता आल्या पटपट करत, ते पुढचं लिहिता आलं नाही. खूप खूप सुंदर सांगितलं ताई, खूप आनंद झाला, छान मस्त वाटलं. हरिओम. धन्यवाद. आपली प्रश्नोत्तराची वेळ संपली आहे. पुढील काही काळासाठी आपला समूह प्रश्नोत्तरांसाठी खुला असेल. आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. त्याला स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल. मधल्या काही काळात दिवाळीच्या काळात आपल्याला बऱ्याच सुट्ट्या घ्याव्या लागल्या, त्यामुळे आपण काही सत्र लागोपाठ घेणार आहोत. ठरवल्याप्रमाणे पुढच्या रविवारी देखील आपलं सत्र होणार आहे. त्यानंतरच्या 1 रविवारी गॅप घेऊन पुन्हा त्यानंतरचे 2 रविवार आपण लागोपाठ घेणार आहोत. आपण आज इथे थांबूया. संदीप, श्लोक घे शेवटचा. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांसी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.